आजच्या प्रोग्राम मध्ये आपण कॉस्ट इंजिनिअरिंग बद्दल डिस्कस करणार आहोत. कॉस्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि यामधून आपण काय काय करू शकतो ते. तर कॉस्ट इंजिनिअरिंग ही एक अशी ब्रांच आपण एक नवीन डेव्हलप केलेली आहे. म्हणजे आपल्या इंडियामध्ये आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. कारण ऑलरेडी बाहेरच्या कंट्रीजमध्ये कॉस्ट इंजिनिअरिंग ही अशी एक कन्सेप्ट ऑलरेडी रनिंग आहे. यामध्ये क्वांटिटी सर्वेइंग, एस्टिमेशन, बजेटिंग, टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बिलिंग हे पार्ट सगळे कव्हर होत असतात. आणि आपल्याकडेही आपण फक्त क्वांटिटी सर्वेअर म्हणतो किंवा बिलिंग मध्ये काम करतो म्हणतो, टेंडरिंग मध्ये काम करतो म्हणतो. पण शेवटी जर छोटी कंपनी असेल तर तो व्यक्ती या सर्वच गोष्टीवर काम करत असतो. त्यामुळे म्हणजे एका अर्थी तो कॉस्ट इंजिनियरच आहे असं म्हणायला काही हरकत नसते. ठीक आहे. तर आपण आज याबद्दल डिस्कस करणार आहोत. आमचं फक्त विजन एक मी परत एकदा तुम्हाला हे सांगतो, कारण आज काही जण नवीन असतील. तर सक्षम सुदृढ भारत तयार करायचा असेल तर मुलावरती काम करायला हवे. हे जे आपल्या राष्ट्रपतींनी एपीजे अब्दुल कलाम सरांनी जे सांगितलं होतं त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. आणि त्याच्यासाठीच ही सिरीज आपण ऑर्गनाईज केलेली आहे. आणि गेल्या 2015 पासून आपण यावर काम करत आहोत. म्हणजे आज आपले जवळपास 6 वर्ष होत आलेले आहेत. आपण या तत्वावर काम करत आहोत. सध्या आम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगचं बिझनेस मॉडेल आहे, ई टेंडरिंगचं बिझनेस मॉडेल आहे, साईट इंटर्नशिप, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट इंटर्नशिप, तसंच स्ट्रक्चरलची इंटर्नशिप, कॉस्ट इंजिनिअरिंग जे आता आपण पाहणार आहोत, व्हॅल्युएशन, इंटेरियर डिझायनिंग, फॉर्मवर्क, लँडस्केपिंग याच्यावर आम्ही काम करत आहोत. तर आजचा हा पर्टिक्युलर जो आपण वेबिनार ठेवलेला आहे, हा वेबिनार आपण कॉस्ट इंजिनिअरिंग याबाबत ठेवलेला आहे. जे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला काय काय होऊ शकतात या कॉस्ट मधून. ठीक आहे. तर आमचं एक विजन आहे, जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, मागच्या 2 पार्ट तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही 5 वर्ष 10 वर्षाचा तुमचा एक गोल ठेवा. तर आम्ही 2030 पर्यंत एक 10 वर्षाचा आमचा गोल ठेवला होता की आपल्याला अकॅडमिक नाही पण एक स्किल युनिव्हर्सिटी, स्किल डेव्हलपमेंटची युनिव्हर्सिटी आपल्याला तयार करायची, जी भारतामध्ये पहिली असेल, जिच्या कारणाने आजपर्यंत कोणीही सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये असा कोणी विचार केला नव्हता जो आपल्याला स्वप्नातला आपल्याला प्रत्यक्षात उतरवायचा. ठीक आहे. आणि यासाठी आपण काम करत आहोत. म्हणून खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. फक्त तुमची तयारी असायला हवी. त्यासाठी आपण एक ट्रस्ट पण रजिस्टर करत आहोत, कन्स्ट्रक्शन सेक्टर रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन. यामार्फत आपण खूप काही प्रोग्राम्स करायचे विचार आहेत. तुम्हाला एक एक करून समजूनच येईल तसा. आपली इन्स्टिट्यूट आता ISO सर्टिफाईड आहे. मी पुढचा पार्ट थोडासा स्किप करेल आणि आपण डायरेक्टली आता पुढच्या हा पार्ट मला वाटतं आपण 2-3 दिवसापूर्वी आपण घेतला होता. तर मी तो सोडून देतो आता, कारण बरेच जण रिपीट असतील. फक्त मी एवढं एक सांगतो की हा माझा नंबर आहे, वर दिलेला आहे तो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला काहीही अडचण असेल, काही डिफिकल्टी असेल तरी तुम्ही मला कॉल करू शकता डायरेक्टली. आपण काही जास्त लांब नाहीये, माझा नंबर आहे त्या ठिकाणी दिलेला. तर जरी लॉकडाऊन असेल तरी तुमच्याकडे चांगला वेळ आहे. आता काही जण पास आउट झाले असतील, काही जणांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं आता बाजूला ठेवून त्यांना या करिअर मध्ये प्रायव्हेट सेक्टर मध्ये वळायचं असेल, काही जण आणखी कॉलेज करत असतील, त्या सगळ्यासाठीच ही ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण आज ती पाहणार आहोत. तर मी आज थोडासा तुमच्यासाठी एक स्टॅटिस्टिक घेऊन आलेलो आहे. आज मी कालच्या सारखं बाकीच्या विषय थोडेसे स्किप करतो, कारण बरेच जण तुम्ही रिपीट केले असतील. आणि जे जुने आहेत, म्हणजे जे नवीन आलेले आहेत, त्यांनी हवं तर आमचे कालचे किंवा परवाचे दोन्ही व्हिडिओचे लिंक तुम्ही पाहून घ्या. मी आज तुमच्यासाठी कॉस्ट इंजिनिअरिंग म्हणजे क्वांटिटी सर्वेइंग, एस्टिमेशन, कॉस्टिंग, बजेटिंग, बिलिंग यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहेत ते मी तुम्हाला थोडीशी एक झलक दाखवतो. हे आजच्या जॉब पोस्टिंग्स आहेत. आज या ठिकाणी मी Naukri.com वरून हे काही 5-7 जॉब चे स्किल सेट असणारे वेगवेगळे ज्या रिक्वायरमेंट आहेत कंपन्यांच्या, त्याचा स्क्रीनशॉट काढून मी या ठिकाणी जोडलेला आहे. तर याच्यामध्ये पहा की एस्टिमेशन आणि कॉस्टिंग इंजिनियर साधारण 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा, ज्याला 5 लाख ते 6 लाख सॅलरी आहे, म्हणजे देऊ शकतात ते. म्हणजे 5 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असणाऱ्याला 5 लाख ते 6 लाख सॅलरी, म्हणजे वर्षाला किती सॅलरी, महिन्याला किती सॅलरी होईल ती? 40,000 ते 50,000च्या दरम्यान एकदम सुरुवात धरली आपण तरी. ठीक आहे. 40,000 ते 50,000च्या रफली महिना सॅलरी भेटेल. कधी? तर 5 ते 7 वर्ष. तर आज तुम्ही आता ठरवायचं आहे की तुम्हाला कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल
तर तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्किल सेट्स तुम्हाला हे करावं लागणार आहे, डेव्हलप करावं लागणार आहे. ठीक आहे. खाली एक दुसरी पोस्ट आहे ज्याच्यामध्ये 6 ते 11 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलाय, पण सॅलरी 3.5 ते 4.5. म्हणजे या दोन्हीमध्ये डिफरन्स बघा. एका ठिकाणी 5 ते 7 मध्ये 5 ते 6 लाख देत आहेत आणि या ठिकाणी 6 ते 11 वर्ष एक्सपिरियन्स जरी असलं तरी 3.5 लाख ते 4.5 लाख पर एनम एवढी सॅलरी द्यायला तयार आहे. ठीक आहे. खाली फक्त क्वांटिटी सर्वेअरचा आहे. या ठिकाणी 5 ते 10 वर्ष एक्सपिरियन्स मागितलाय, ते 4 ते 5 लाख रुपये, 5.5 लाख रुपयेपर्यंत सॅलरी द्यायला तयार आहे पर मंथ. म्हणजे ऑन एन ऍव्हरेज तुम्ही जर 5-10 वर्षाचा विचार करत असाल तर तुम्हाला 50,000 ते 60,000 याच्या रेंजमध्ये तुम्हाला सॅलरी भेटू शकते. तर मी जे काल परवा जे बोललो होतो की तुमचं 5 वर्ष 10 वर्षाचं टार्गेट तुमचं हे करा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला किती कमवायचे आहेत, म्हणजे किती 5 वर्षानंतर किती अचीव्ह करायचे आहेत. जसं आमच्या कॉन्ट्रॅक्टिंग बिझनेस मॉडेलमध्ये आम्ही ठरवलं होतं की मुलांना विचारलं की तुम्हाला 5 वर्षानंतर कमीत कमी किती सॅलरी, जर जॉब करत असाल तर तुम्ही किती सॅलरी अपेक्षित करता तुमची. तर समजा तुम्हाला वाटत असेल की 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख मला 5 वर्षानंतर सॅलरी आहे, तर तुमचा टर्नओव्हर किती होऊ शकतो. तर या हिशोबाने आम्ही त्यांना वर्किंग करायला सांगितलं होतं. पण आता या केसमध्ये तुम्ही जर जॉब करणार असाल या फील्डमध्ये, तर मी या ठिकाणी तुम्हाला काही आकडे दाखवतोय जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपल्याला आत्ता अपेक्षा आपण किती ठेवायला पाहिजे. 5-1 वर्षानंतर जर तुम्हाला 50,000 रुपये सॅलरी भेटणार असेल तर आता तुम्ही अपेक्षा किती ठेवायच्या. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही ठरवा मग आता ह्या वर्षी तुम्हाला 10,000, 15,000, पुढच्या वर्षी समजा 25,000, त्याच्या पुढच्या वर्षी 30-35,000, चौथ्या वर्षी 40,000 आणि 5व्या वर्षी 50 ते 60,000पर्यंत तुमची मजल जाऊ शकते कॉस्ट इंजिनिअरिंग केल्यानंतर. पण या सिनेरिओ मध्ये. पण मी दुसरा सिनेरिओ आज सांगणार आहे तुम्हाला की ज्याच्यामध्ये खूप प्रचंड ऑपॉर्च्युनिटी, जसं की हे सिनियर टेंडरिंग अँड एस्टिमेशन मॅनेजर. म्हणजे तुम्हाला फास्ट मध्ये ना असं काय अचीव्ह करायचं आहे की जेणेकरून तुमची सॅलरी 5व्या वर्षाला 6व्या वर्षाला तुम्ही ज्यावेळेस जातात त्यावेळेस 1 लाखापर्यंत जाऊ शकते. म्हणजे एवढ्यावरून तर तुम्हाला समजून आलं की बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधा. मी तुम्हाला आता उद्याचा दिवस आहे, तुम्ही उद्या शोधा की सॅलरी किती भेटू शकतात. तुम्ही भरपूर साऱ्या जॉब पोस्टिंग सर्च करा, त्या ठिकाणी त्यांनी सॅलरी आम्ही किती ऑफर करू शकतो हे दिलेलं असतं. याच्यावरून तुम्हाला मार्केटचा अंदाज येऊ शकतो की आपल्याला बाहेर मार्केटमध्ये किती सॅलरी भेटू शकतात. मग त्याच्यानुसार तुम्ही तुमचं फील्ड निवडू शकता. एखाद्याला सफिशियंट आहे, एवढ्यामध्ये तो सॅलरीमध्ये काम करू शकतो, तर मग त्याला काही हरकत नाही. तो एवढी जरी ट्रेनिंग त्यानं अटेंड केलं किंवा क्वांटिटी सर्वे वगैरे केलं तरी सुद्धा त्याला तेवढी सॅलरी भेटू शकते. तर मी दुसरा पार्ट सांगतो की सिनियर टेंडरिंग अँड एस्टिमेशन मॅनेजर. म्हणजे तुम्ही थोडं जर मॅनेजरियल लेवलला गेलात तर 8 ते 13 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा असेल तर तुम्हाला सॅलरी बघा किती होती, 12 लाख ते 18 लाख होऊ शकते. जे सिनियर लेवलला तुम्ही गेलात. आणि ज्युनियर लेवलला राहिलात तुम्ही 12-12, 13-13 वर्ष जरी राहिलात तरी सुद्धा तुम्हाला सॅलरी 50,000 ते 60,000पर्यंतच भेटू शकणार आहे. मग तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला सिनियर लेवलला किंवा मॅनेजमेंट लेवलला किंवा चांगल्या पोझिशनला लवकरात लवकर जाऊन हे तुम्ही कसं अचीव्ह करू शकता. ठीक आहे. सेक्शन मॅनेजर किंवा हेड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटला अप टू 26 लॅक्स पर एनम सीटीसी एवढी सॅलरी भेटू शकते. म्हणजे कमीत कमी 2 लाख रुपये महिना. तर 12 ते 18 वर्ष एक्सपिरियन्स असं सांगितलं आहे. म्हणजे 5व्या-6व्या वर्षी सुद्धा तुम्हाला 7व्या-8व्या वर्षी सुद्धा तुम्हाला 1 लाख रुपये भेटू शकतो. तो पिरियड तुम्ही आणखी लवकर आणू शकताय. तो कसा आणू शकताय ते मी तुम्हाला सांगणार आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर टेंडरिंग जर करायचं असेल तर 7 ते 12 वर्षामध्ये तुम्हाला 8 लाख ते 15 लाखापर्यंत, म्हणजे इथे पण तुम्ही ऍव्हरेज करायला गेलात 80-90 हजार ते 1 लाखापर्यंत तुम्हाला सॅलरी भेटू शकते. बरोबर. 1,80,000 ते 1 लाखापर्यंत सॅलरी तुम्हाला भेटू शकते. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कुठं आहे, तर 2-3 वर्ष साधारण आपण एक ज्युनियर लेवलला काम केलं तर लवकरात लवकर मला मॅनेजर लेवल कशी गाठता येईल. मग त्यासाठी मला काय करावं लागेल, मला जो एक्सपिरियन्स असेल तो जमावा लागेल, मला काही गोष्टी शिकाव्या लागतील, हे सगळं करायची तुमची तयारी असली पाहिजे. तर मी आता थोडं तुम्हाला या कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये किंवा क्वांटिटी सर्व्हिंग मध्ये ज्या काही जॉब ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल असतात त्यांचे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय काय असतात त्या मी तुम्हाला सांगतो.
म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आता तुम्हाला जर फील्ड सिलेक्ट करायचं असेल, कॉन्ट्रॅक्ट सर्वे किंवा ऑफिस जॉब करायचा असेल, तर मला काय काय यायला हवं. ठीक आहे. तर मी तेच पुढे जायच्या अगोदर मी थोडंसं हे सांगतो की रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला. तर आपली सिव्हिल लाईन आहे. सिव्हिल लाईन मध्ये डिप्लोमा, बीटेक, पीई इन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा एमटेक कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट असेल तरी सुद्धा या फील्डसाठी सफिशियंट आहे. म्हणजे डिप्लोमा असेल तरी सुद्धा सफिशियंट आहे. डिप्लोमा वाले सुद्धा 1-1 लाख सॅलरी घेत आहेत. तुमचा 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स झाला तर. मी आत्ताची गोष्ट सांगतो. तुमच्या 10 वर्षानंतर आता तीच गोष्ट म्हणजे ह्याच्यात 10 पट महागाई वाढली असणार, त्यामुळे त्यावेळेस ती सॅलरी 2 लाखापर्यंत होऊ शकते. आत्ताच्या कंडिशनला डिप्लोमावाले पण 10 वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर सुद्धा 1-1 लाख रुपये सॅलरी घेतात. पण कुठल्या बेसिसवर? तर त्यांनी काही स्किल सेट्स त्यांनी हे केलेले आहेत. फक्त जॉब केला, जॉब केला तर काहीही होणार नाहीये. तुम्ही असेही लोक पाहता आणि तुम्हाला पॉझिटिव्ह पेक्षा ना निगेटिव्ह लोक बोलणारे जास्त भेटतील. म्हणजे त्यांना काय झालं नाही हे सांगण्यात जास्त इंटरेस्ट असतो, पण ज्याने सक्सेस केलं त्याच्याबद्दल ते वाईट फक्त बोलत राहतील. तर तुम्हाला जो सक्सेस झालाय ना तो कसा झालाय हे तुम्हाला इव्हॅल्युएट करायला लागणार आहे. त्यासाठीच्या मी गाईडलाईन्स थोडं देतो तुम्हाला. किंवा आपला पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे कॉस्ट इंजिनिअरिंगचा, किंवा ती इंटर्नशिप आहे 2 वर्षाची, ती तुम्ही करू शकताय. जे तुम्हाला डिप्लोमा जरी असेल तरी सफिशियंट होईल तुम्हाला या फील्डमध्ये एक्सलन्स मिळवण्यासाठी. तर मग एक्सलन्स म्हणजे काय येते ह्या फील्डमध्ये? तर तुमचं व्हिज्युअलायझेशन चांगलं असलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे कोणतं व्हिज्युअलायझेशन म्हणतो मी? तर एखादा प्लॅन दिला तुम्हाला, तर तो प्लॅन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, ते स्ट्रक्चर आरसीसी स्ट्रक्चरचं ड्रॉइंग वेगळं आहे, एमईपी म्हणजे प्लंबिंगचं ड्रॉइंग वेगळं आहे, इलेक्ट्रिकलचं ड्रॉइंग वेगळं आहे आणि त्याबरोबरच आर्किटेक्चरलचं ड्रॉइंग वेगळं आहे. या सगळ्यांचं जर मी कॉम्बिनेशन केलं तर मला व्हिज्युअलाइज होऊ शकतं का की हा प्रोजेक्ट एकदम व्यवस्थित होईल किंवा हा एक्झिक्युशन मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, किंवा कॉन्ट्रॅक्ट मध्ये पुढे गेल्यानंतर मला या ठिकाणी असे काही पॉइंट्स भेटू शकतात की ज्याच्यावरून मी क्लायंटला क्लेम करू शकेन. तर असं काही व्हिज्युअलायझेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. प्लॅन वरून त्याच्या क्वांटिटी एक्झॅक्ट किती असू शकतील, किती हेवी स्ट्रक्चर असेल या ठिकाणचं, व्हिज्युअलाइज करताना माझं याचं एलिव्हेशन कसं असणार आहे, एलिव्हेशन मध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना, या गोष्टी तुम्हाला थोड्याशा व्हिज्युअलाइज करायच्या. मी त्यासाठी एक छोटीशी तुम्हाला असाइनमेंट पण पुढे देणार आहे. एकदम छोटी आहे, तुमच्या कॉलेज लेवलचीच आहे. एक्सलंट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असायला हवं आपल्याकडे. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असेल त्याच्याकडे त्याला सोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डबल क्लिक करता आलं पाहिजे. ठीक आहे. एकच मिनिट जस्ट. ठीक. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, एक्सलंट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्याकडे असेल तर या फील्डमध्ये या. व्हिज्युअलायझेशन तुम्ही करू शकत असाल चांगलं तर या फील्डमध्ये या. किंवा फोरकास्टिंग कॉन्ट्रॅक्च्युअल प्रॉब्लेम्स, जसं व्हिज्युअलाइज करून तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल पुढे काय प्रॉब्लेम्स तुम्ही होऊ शकतात आणि त्याच्यावर तुम्ही कसा क्लेम करू शकतात किंवा त्याच्यावर तुम्ही प्रॉफिट कसा गेन करू शकतात हे तुम्हाला समजू शकेल. तर तुम्ही या फील्डमध्ये या. कारण त्या केसमध्ये तुम्हाला सॅलरीला भरपूर साऱ्या ऑपॉर्च्युनिटी भेटतील, कारण अशी स्किल सेट असणारी माणसं खूप कमी आहेत. तर ते स्किल सेट तुम्हाला तयार पण करता येऊ शकतात. त्यासाठी थोड्याशा ड्युरेशन वेळ पण द्यायला हवा. सॉफ्टवेअरचं स्किल काय काय लागेल तर बेसिक ऑटोकॅड, हा 3D बीडी काही लागत नाही आपली. बेसिक ऑटोकॅड करा. आपल्या वेबसाईट आपल्या ऍपवर 500 रुपयामध्ये तो आहे, तेवढा जरी केला तरी सफिशियंट आहे. काही कुठं 4-5 हजार रुपये घालवायची गरज नाही. एक्सेल मात्र चांगलं करा. चांगलं म्हणजे चांगलंच करा. युट्यूबवर पहा. नसेल हे तर मी आपल्या सिव्हिलच्या रिलेटेड 500 रुपयाचाच कोर्स आहे एक्सेलचा, तो करा आणि त्याच्यावर थोडंसं अनालिसिस करा. मी तुम्हाला काही शीट्स वगैरे पण दाखवणार आहे, शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की काय काय करावं लागतं आपल्याला या ठिकाणी. ERP म्हणजे एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग या सॉफ्टवेअरचा ओव्हरव्ह्यू असेल तरी तुम्हाला सफिशियंट आहे.
तुमच्या रिझ्यूम मध्ये ऍड करण्यासाठी. आणि MSP चा ओव्हरव्ह्यू. जर तुम्हाला कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल, जर तुम्हाला क्वांटिटी सर्वेइंग, बिलिंग वगैरे यामध्ये जायचं असेल तर MSP ची गरज नाहीये. पण जर कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये जायचं असेल तर तुम्हाला MSP चं थोडंसं नॉलेज ओव्हरव्ह्यू म्हणतो मी फक्त तेवढं असायला हवं. ठीक आहे. मी एक थोडंसं रफली फक्त सांगतोय की क्वांटिटी सर्वेइंग जो आहे ना, क्वांटिटी सर्वेइंग याचं थोडंसं डिटेलमध्ये सब्जेक्टकडे येतो. याला ड्रॉइंग, रिडिंग आणि व्हिज्युअलायझेशन एकदम चांगलं असलं पाहिजे. तुमच्याकडे आहे का, तर नसेल तर तुम्हाला ते डेव्हलप करावं लागेल. स्पेसिफिकेशन, फायनलायझेशन हे त्याला चांगलं जमायला पाहिजे. म्हणजे या आयटमला कोणतं स्पेसिफिकेशन सूट होणार आहे हे तुम्हाला समजायला हवं. कारण स्पेसिफिकेशन जर तुम्हाला समजले नाहीत, कोणते घ्यायचे आहेत, काय करायचे आहेत, तर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. मी वेगळं कुठलं तरी स्पेसिफिकेशन घेतलं आहे आणि क्वांटिटी वेगळ्याच याच्या काढलेल्या आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिकेशन, फायनलायझेशन पण चांगलं यायला पाहिजे. क्वांटिटीज काढता यायला पाहिजे चांगल्या आयटम्सच्या आणि पर्टिक्युलरली बार बेंडिंग शेड्यूलच्या क्वांटिटी. आता क्वांटिटीज कोणत्या काढता यायला पाहिजे, तर सुरुवातीपासून म्हणजे एस्केवेशन असेल, बॅक फिलिंग असेल, सोलिंग असेल, PCC असेल, फुटिंग्स असतील, वेगवेगळ्या टाईपच्या फुटिंग आल्या तर वेगवेगळ्या टाईपच्या फुटिंग्स असतील, स्टप कॉलम असतील, प्लिंथ असेल, प्लिंथची PCC असेल, DPC असेल, कॉलम्स असतील, फ्लोर बीम्स असतील, प्लिंथ बीम असेल तर प्लिंथ बीम्स असतील, राफ्ट असेल तर राफ्ट करावं लागेल, स्लॅब असेल, स्टेअरकेस असतील, वेगवेगळ्या टाईपचे ब्रिक वर्क्स असतील, प्लॅस्टरिंग वेगवेगळ्या टाईपचं असू शकतं. प्लॅस्टरिंग नसेल तर जिप्सम असू शकतं इंटरनलला, POP असू शकते, सिलिंगला लांबी पलटी असू शकते, पेंटिंगचे वेगवेगळे आहेत, डोअर्स आहेत, विंडोज आहेत, नंबर ऑफ आयटम्स आहेत. या सगळ्यांच्या क्वांटिटीज मला काढता यायला पाहिजे. पण या सगळ्यांच्या क्वांटिटी काढण्यामध्ये एकदम सोप्या क्वांटिटी काढायची पद्धत आहे. फक्त 4 ते 5च फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. एवढं इंजिनिअरिंग केलं ना, यामधलं मॅक्सिमम तुम्हाला उपयोगात येणार नाहीये. जर तुम्हाला फक्त क्वांटिटी सर्वेइंग करायचं असेल, तुम्हाला 4 ते 5 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले ना, तरी सुद्धा तुम्ही चांगली क्वांटिटी सर्वेइंग करू शकता. त्यामुळे घाबरायची अजिबात आवश्यकता नाहीये. एकदम सोपं आहे क्वांटिटी सर्वेइंग करणं. फक्त प्रॉपर तो गायडन्स करणारा माणूस तुमच्याकडे असावा. बार बेंडिंग शेड्यूल मात्र चांगलं डिटेलमध्ये आपल्याकडे यायला हवं. बार बेंडिंग शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल थोडी. आणि स्पेशलायझेशन जर तुम्हाला करायचं असेल क्वांटिटी सर्वेइंग मध्ये तर MEP म्हणजेच प्लंबिंग मधल्या क्वांटिटी काढणं, इलेक्ट्रिकलच्या क्वांटिटी काढणं, फायर फायटिंगच्या क्वांटिटी काढणं किंवा AC डक्ट्स वगैरे असतात. कारण आजकाल खूप मोठे मोठे प्रोजेक्ट यायला लागलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी सर्वेइंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, फायर फायटिंग या लोकांची खूप गरज आहे. म्हणजे जनरल क्वांटिटी काढण्यापेक्षा तुम्ही स्पेशलाइज जर करायला गेलात ना, म्हणजे MEPच्या क्वांटिटी सर्वेइंग, प्लंबिंगचे असेल, इलेक्ट्रिकलचे असेल, फायर फायटिंगचे असेल, तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. तर मी थोडंसं आता पुढे त्याचे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात ते आपण डिस्कस करू. क्वांटिटी सर्वेच्या त्याला क्वांटिटी काढता यायला पाहिजे ड्रॉइंग वरून, आता मी सांगितलं त्याप्रमाणे. परफॉर्मिंग डिटेल रिव्ह्यू ऑफ कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन्स. जर त्याला एखादं टेंडर भेटलं आणि त्याला त्याच्या क्वांटिटी काढायला सांगितल्या, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे तुम्ही जॉबला लागलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला एखादं टेंडर भेटलं आणि आता त्याला एकदम डिटेलमध्ये त्याच्या क्वांटिटी काढायच्या, तर तुम्हाला त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन्स आणि ड्रॉइंग्स वरचे एरर्स वगैरे जे असतील ते आयडेंटिफाय करता येईल. काही डिस्क्रिपन्सी असतील किंवा अँबिग्युइटीज असतील काही, म्हणजे काही फरक बऱ्याच वेळेस असं होतं की म्हणजे आयटम एक दिलेला आहे तिथे ऍक्च्युअल मध्ये वेगळंच काहीतरी लागणार आहे. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता यावं, कारण क्वांटिटी सर्वेइंग करायचं म्हणल्यावर तुमच्यापासून सुरुवात होणार आहे. प्रोजेक्टला लागणारी कॉस्ट, जी काही कॉस्ट आहे, जी अमाऊंटवर सगळं चालतं, ती तुमच्या क्वांटिटीवर डिपेंड असणार आहे. ती जर तुमची क्वांटिटी चुकली तर पूर्ण प्रोजेक्टची क्वांटिटी, कॉस्ट चुकू शकते आणि तुम्ही लॉस मध्ये पण जाऊ शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित कॉन्ट्रॅक्टचे स्पेसिफिकेशन समजणं, ड्रॉइंग्स वरनं त्याचे जे एरर्स असतील, त्याचे जे प्रॉब्लेम्स असतील ते समजणं, त्याच्यातल्या ज्या डिस्क्रिपन्सी असतील त्या तुम्हाला आयडेंटिफाय करून त्या सगळ्यांना निदर्शनास आणून देणं, म्हणजे त्याला पॉइंट आउट करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला टेंडर रिडिंग आणि POQ रिडिंग हे चांगलं परफेक्ट यायला हवं. तर ते कसं करायचं असतं ते आम्ही आपलं तर घेतच असतो, पण तुम्हाला हे यायला हवं. रेट अनालिसिस तुम्हाला चांगले यायला हवे. POQ तुम्हाला तयार करता यायला हवा आर्किटेक्चरल ड्रॉइंग वरून, म्हणजे जो स्पेसिफिकेशन वगैरे आपण म्हणलं
जर तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जॉबला असाल तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट टेंडर डॉक्युमेंट जर तयार करायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला क्वांटिटी काढून त्याचे स्पेसिफिकेशन्स वगैरे ठरवावं लागतील. तर तुम्हाला बीओपी तयार करता यायला हवं. कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट्स तयार करता यायला हवेत तुम्हाला, कारण फक्त क्वांटिटी सर्वेअर म्हणलं तर तुम्हाला पुढे जाऊन रेट अनालिसिस पण करायचा आहे. तर रेट अनालिसिस करायचं म्हणलं तर तुम्हाला वेगवेगळ्या व्हेंडर्स कडून म्हणजे मटेरियल सप्लायर असतील, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, त्यांच्याकडून ते कोटेशन्स पण मागवावं लागतील. आणि त्या कोटेशन्स वरून तुम्हाला त्यांचं बायफर्गेशन पण करता यायला पाहिजे, त्यांच्यातले कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट पण तयार करता यायला पाहिजे की एकाच प्लॅटफॉर्मवर सगळे असणारे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्यातला हा मिनिमम रेट चांगला मला देऊ शकतो आणि चांगल्या क्वालिटीमध्ये देऊ शकतो. हे तुम्हाला समजायला हवं, कारण इनिशियल फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही असणार आहात आर्किटेक्ट नंतर, कारण आर्किटेक्ट नंतर क्वांटिटी काढायची जबाबदारी तुमची असणार आहे. रेट्स फायनलायझेशन करणं आणि त्याच्यावर वर्क ऑर्डर वगैरे तयार करणं हे सुद्धा बऱ्याच वेळेस क्वांटिटी सर्वेच्या स्कोप मध्ये टाकलं जातं, त्यामुळे या ठिकाणी लिहिलं आहे. तसंच सिंगल पॉइंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट तुम्ही असू शकता बऱ्याचशा कंपन्यामध्ये, ज्यामध्ये तुम्हाला टेंडरिंग डिपार्टमेंट असेल किंवा तुमचं एक्झिक्युशनचं डिपार्टमेंट असेल, प्रोजेक्ट कंट्रोलचं डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्वांटिटी तुम्ही काढलेल्या असतात, त्यामुळे तुमच्यावर बरंचसं अवलंबून असतं सगळा पार्ट. ठीक आहे. तर क्वांटिटी सर्वेच्या रफली तुम्हाला एवढ्या गोष्टी यायला हव्यात, क्वालिटीज आहेत. टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग मध्ये जर तुम्हाला जायचं असेल, टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग मध्ये जर तुम्हाला जायचं असेल, एकच मिनिट. टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बजेटिंग मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काय काय यायला हवं, तर प्रिलिमिनरी फिजिबिलिटी स्टडी हा काय असतो. तर टेंडरिंग मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला पहिली इनिशियल साईट व्हिजिट करावी लागते, किंवा एखादा बिल्डर लाईनकडे जर तुम्ही असाल, बिल्डरकडे एखाद्या असाल तर तुम्हाला त्या बिल्डरकडे तुम्हाला प्रिलिमिनरी त्या प्रोजेक्ट जो आपला होणार आहे तो फिजिबल आहे का नाही, तो स्टडी पण तुम्हाला करावा लागू शकतो टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग या पार्ट. डिटेल स्टडी ऑफ टेंडर डॉक्युमेंट तुम्हाला करता यायला हवं, कारण तुम्हाला एक तर तुम्ही बिल्डरकडे असाल तर तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट तयार करावं लागेल, किंवा कॉन्ट्रॅक्टरकडे असाल तर तुम्हाला टेंडर डॉक्युमेंट रीड करता यायला पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला प्रीबिडचे पॉइंट्स काढावे लागतात, प्रिपरेशन ऑफ प्रीबिड पॉइंट्स. आता प्रीबिड म्हणजे काय असतं, तर एक टेंडरच्या सुरुवातीला जी मीटिंग घेतली जाते त्याला प्रीबिड मीटिंग म्हटलं जातं. आणि मग टेंडरिंग इंजिनियरला काय करावं लागतं की या प्रीबिडचे पॉइंट्स काढावे लागतात आणि हे पॉइंट्स सांगावे लागतात मॅनेजमेंटला किंवा आपले सिनियर्स असतील त्यांना, ज्याच्यावरून तुम्हाला त्या टेंडर बद्दलचे तुमचे डिसिजन्स काय असतील ते घेता येऊ शकतात. ती प्रीबिड मीटिंग अटेंड पण करावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिमिनरी कॉस्ट प्लॅन, तुम्हाला प्रिलिमिनरी कॉस्ट प्लॅन पण तयार करता यायला हवे जर तुम्ही टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट किंवा बजेटिंग या डिपार्टमेंट्स मध्ये तुम्ही जर काम करत असाल तर. बजेट तुम्हाला तयार करता यायला हवं, म्हणजे जर तुम्हाला एखादं बिल्डरकडे असाल तर आपल्या या बिल्डिंगला कोण मटेरियलसाठी एवढे पैसे लागणार आहेत, सिमेंटसाठी एवढे लागणार आहेत, फ्लोअर वाईज एवढे लागणार आहेत, कॉन्ट्रॅक्टरला एवढे एवढे बजेट आपल्याला अलोकेट करायचं आहे, ओव्हरहेडसाठी एवढं बजेट आपल्याला अलोकेट करायचं आहे, असं वेगवेगळं तुम्हाला बजेट इस्टॅब्लिशमेंट करता यायला हवं. तर तुम्ही जर टेंडरचं वर्किंग केलं असेल तर बजेट इस्टॅब्लिशमेंट तुमचं हार्डली एका दिवसाचं काम आहे, एका आयटम प्रोजेक्टचं बजेट इस्टॅब्लिशमेंट करणं. पण टेंडर वर्किंगला तुम्हाला वेळ लागू शकतो. मटेरियल प्रोक्युरमेंट प्लॅन तुम्हाला करता यायला पाहिजे टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बजेटिंग मध्ये असाल तर, कारण मटेरियल प्रोक्युरमेंट प्लॅन हा तुमच्याकडूनच घेतला, कारण प्रोग्रेस कशी होणार आहे ही जरी साईटवर माहित असली तरी सुद्धा सुरुवातीला तुम्हाला कसं कसं बजेट तुम्हाला ठेवायचं आहे, कधी कधी मला किती पैसे लागणार आहेत हे तुमच्यावर डिपेंड असतं. त्यासाठी मटेरियल प्रोक्युरमेंट प्लॅन तुम्हाला तयार करा. टेंडरिंगची प्रोसिजर मधलं सिलेक्शन जे आहे ते तुम्हाला करावं लागतं, म्हणजे टेंडरिंगची प्रोसिजर रन करायची आणि कॉन्ट्रॅक्टरचं सिलेक्शन वगैरे करायचं. मला या ठिकाणी टेंडर डॉक्युमेंट इव्हॅल्युएट करावे लागतात. वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सचे जर तुमच्याकडे टेंडर डॉक्युमेंट आले तर ते इव्हॅल्युएट करायचं तुमच्याकडे काम असतं. ते अनालाइज करायचं आणि कंपाईल करायचे, त्यांचे जे कोटेशन्स, टेंडर्स असतील ते कंपाईल करायचं तुमचं काम राहतं. आणि ते त्याचं कंपॅरेटिव्ह करून मॅनेजमेंट पुढे पुटअप करायचं, हे तुमचं काम असू शकतं. बिल ऑफ क्वांटिटी किंवा स्कोप अनालिसिस करणं. ठीक आहे.
कॉन्ट्रॅक्च्युअल व्हेंडर करस्पॉन्डन्स जो असेल तो तुम्हाला करावा लागतो. रिझॉल्विंग व्हेंडर कन्सर्न्स रिलेटेड टू पर्टिक्युलर साईट हे तुम्हाला करावे लागतं जर तुम्ही टेंडरिंग कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग डिपार्टमेंटमध्ये असाल तर. साईटच्या फिक्स कॉस्ट काय आहेत, साईटचे ओव्हरहेड्स काय आहेत, त्याचं वर्किंग करावं लागतं. त्या पण मी तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवणारच आहेत पुढे. मी वेगवेगळे शीट्स कसे असतात त्यासाठीचे. तुम्ही चांगले टेक्निकल स्पेसिफिकेशन तुम्हाला माहिती असले पाहिजे सगळ्या आयटमचे, वेगवेगळ्या आयटम्सचे. आणि तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टचे क्लॉजेस जे आहेत इम्पॉर्टंट जे आहेत ते तुम्हाला माहिती असायला हवं. ठीक आहे. एस्केलेशनचं वर्किंग म्हणजे भाववाढ झाली. एस्केलेशन म्हणजे काय तर भाववाढ. म्हणजे एस्केलेशन जर मला पाहिजे नसेल तर त्या ठिकाणी मला काही वर्किंग करावं लागतं. सर्टन इंडेक्सेस असतात त्याच्यावरून करावं लागतं किंवा बेसिक रेट्स दिले असतील तर त्यावरून करावं लागतं. ठीक आहे. तर हे मला एस्केलेशन वर्किंग करता यायला हवं. निगोशिएशन्स कसे करायचे असतात, आर्बिट्रेशन कसे करायचे असतात, सेटलमेंट्स कसे करायचे असतात, या गोष्टी ह्या तुम्हाला टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग मध्ये जर तुम्ही जाणार असाल तर त्यात रिस्पॉन्सिबिलिटी द्या. हे मी तुम्हाला काय सांगतोय तर तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो याच्यावरून की तुमच्याकडे ते स्किल सेट्स आहेत का, आणि नसतील तर तुम्हाला जर जायचं असेल या ठिकाणी तर तुम्हाला ते डेव्हलप करावं लागतं. आता काही जणांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये म्हणजे स्वतः कॉन्ट्रॅक्टिंग करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टिंग करणाऱ्यासाठी तर खूपच युजफुल आहे हे. कारण कॉन्ट्रॅक्टिंग करणाऱ्याला तर पहिलीच स्टेप आहे टेंडर घ्यावं लागतं. टेंडर मधली सगळी माहिती असावीच लागते. त्यामुळे त्याच्यात सुद्धा हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही बिझनेस करणार असाल तर, किंवा एखाद्याला बिल्डरशिप स्वतःची करायची असेल तर त्यासाठी उपयोगाचं आहे. कारण एखादं चुकीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर तुम्हाला खूप महागात पडू शकतो. कॉन्ट्रॅक्टर खूप तुमच्यापेक्षा हुशार असेल तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट आणि बजेटिंग मध्ये रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. आता बिलिंग इंजिनियर काय असतो, तर बिलिंग इंजिनियर साठी मी एक थोडस छोटस आहे, कारण बिलिंग इंजिनियरचं जास्त स्कोप राहत नाही. जर टेंडरिंग वगैरे जर झालेलं असेल त्यासाठी जर वेगळी टीम असेल, क्वांटिटी काढून झालेल्या असतील तर बिलिंग इंजिनियरचा खूप कमी रोल राहतो. कारण काय असतं, बिलिंग इंजिनियरला क्वांटिटी करता काढता यायला पाहिजे. त्याच्यावर लिहिलंच आहे, गुड इन क्वांटिटी सर्विंग अँड बीबीएस, बार बेंडिंग शेड्यूल. बीबीएस म्हणजे बार बेंडिंग शेड्यूल. हा खूप महत्वाचा आहे क्वांटिटी सर्वेअर साठी, बिलिंग इंजिनियर साठी. बिलिंग इंजिनियर साठी तर खूप महत्वाचं आहे. क्वांटिटी सर्वेचं एक वेळेस थोडंफार चुकलं तरी समजू शकतो, त्याला थोडाफार प्ले असतो, त्या रफ क्वांटिटी आहेत. पण बिलिंग इंजिनियरला आता परफेक्टच बीबीएस यायला. आजकाल काही काही साईटवर फक्त बीबीएस इंजिनियर म्हणून घेतले जातात, बार बेंडिंग शेड्यूल इंजिनियर. तो पण चांगला स्कोप आहे तुम्हाला फक्त बीबीएस इंजिनियर. तर तुम्हाला चांगल्या क्वांटिटी काढता यायला पाहिजे, बेंडिंग शेड्यूल काढता यायला पाहिजे तर तुम्हाला बिलिंग मध्ये जायचं असतं. कारण प्लॅनवरनं क्वांटिटी काढणं आणि त्याचं बिल प्रेझेंट करणं हेच बिलिंग इंजिनियरचं काम आहे. पण त्यासाठी त्याला टेंडरचं रिडिंग पण यायला हवं. कारण बिल मला कसं करायचं आहे, आमचं टेंडर कसं होतं, आमचा स्कोप काय होता, त्या स्कोपच्या बाहेर मी बिल टाकतोय का, एक्स्ट्रा आयटम होतोय का, हे त्या बिलिंग इंजिनियरला समजायला. वर्क ऑर्डरचं रिडिंग करता यायला हवं. माझ्या समजा मी जर कॉन्ट्रॅक्टर असेल आणि मला जर वर्क ऑर्डर भेटत असतील तर मला वर्क ऑर्डरचं रिडिंग करता यायला हवं. किंवा मला जर वर्क ऑर्डर दिलेली असेल माझ्या कॉन्ट्रॅक्टरला, मला त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल बनवायचं. म्हणजे क्लायंट बिलिंग आणि कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टर बिलिंग हे पुढचे टाईप झाले आहे. तर मला जर कॉन्ट्रॅक्टर, सब कॉन्ट्रॅक्टरचं बिल बनवायचं असेल तर त्यांना ज्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत त्यांचा स्कोप काय दिला होता, त्यामध्ये त्याचे आयटम्स आहेत का, ते आपल्या बीओपी बजेटमध्ये आहेत का, हे सगळं तुम्हाला समजलं पाहिजे. वर्क ऑर्डर रेडिंग मध्ये काय काय टर्म्स कंडिशन्स होत्या, बिलिंग सायकल काय आहे त्याची, पेमेंट टर्म काय आहे त्याची, डिडक्शन्स असले तर काय असतील, त्याचा स्कोप तुम्हाला हे सर्व समजलं पाहिजे वर्क ऑर्डर रेडिंग मधून. मटेरियल रिकन्सिलेशन हा बिलिंग इंजिनियरचा महत्वाचा पार्ट असतो. क्वांटिटी झाल्यानंतर मटेरियल रिकन्सिलेशन हा एक त्याचा महत्वाचा पार्ट आहे. मटेरियल रिकन्सिलेशन मध्ये बिलिंग इंजिनियरला झालेल्या क्वांटिटी, साईटवर आलेलं मटेरियल आणि झालेल्या क्वांटिटी याचा डिफरन्स किती येतोय, तो ऍक्च्युअल थेरॉटिकल नुसार तो तेवढा गेलेला आहे का नाही हे सांगणं कंपनीला सांगणं गरजेचं आहे. किंवा साईटवर डिस्कस करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपलं मटेरियल वेस्टेज जास्त तर होत नाही ना, आणलं एवढं आहे, कन्झ्युम एवढं झालेलं आहे, शिल्लक एवढं आहे, तर ते तेवढं असलं पाहिजे. नसेल तर ते मला वेस्टेज गेले म्हणायला पाहिजे. आणि हे डे टू डे रिकन्सिलेशन तर खूपच महत्वाचं असतं जर तुम्ही साईटवरचे बिलिंग इंजिनियर असाल. कारण जर ते वाढत वाढत गेलं रिकन्सिलेशन मधलं वेस्टेज तुमचं, तर ते
ऍट द एंड खूप मोठा तो प्रॉब्लेम होऊ शकतो आणि ते नंतर दाखवणं पण खूप अवघड होतं. तर हे मटेरियल रिकन्सिलेशन पण खूप महत्वाचं आहे. एक्सेस सेव्हिंग चार्ट करावे लागतात बऱ्याच वेळेस. बिल अँड पेमेंट रेकॉर्ड तुम्हाला ठेवावे लागतात. कॉन्ट्रॅक्टरचे बिल असेल, क्लायंटचे बिल्स असतील, त्यांना भेटलेले पेमेंट्स असतील कॉन्ट्रॅक्टरला, त्याचा रेकॉर्ड ठेवावा लागतो. कारण तुम्हाला सिस प्रिव्हियस बिल म्हणजे ह्याच्या अगोदरचं बिल काय झालं, दिस बिल, ह्या बिल मध्ये काय आहे, आणि टोटल क्युम्युलेटिव्ह किती झालेला आहे, त्या सगळ्याचा रेकॉर्ड तुम्हाला ठेवावा लागतो. त्याचबरोबर त्याचं पेमेंट किती भेटलेलं आहे. कारण कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला विचारणार असतो. ऍज अ बिलिंग इंजिनियर तुम्ही जर साईटवर असाल तर कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला विचारतो, सर माझं बिल काय झालं, माझं बिल एवढं झालं, मला एवढेच पैसे भेटले. तर मग तुम्हाला ते साईटवरून फॉलोअप ठेवावं लागतं की या माणसाला मग किती पेमेंट दिलंय तुम्ही, मी तर बिल एवढं दिलं होतं, मग याला कमी का दिलं, त्याचे कुठले कुठले डिडक्शन झाले, का झाले, त्या गोष्टी बिलिंग इंजिनियरच्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये. ठीक आहे. मग आता मी 5 तर तुमच्याशी डिस्कस केल्या. मग आता कॉस्ट इंजिनिअरिंग नक्की काय आहे, तर हे पुढच्या इमेज वरून तुम्हाला समजेल. म्हणजे कॉस्ट इंजिनियर किंवा प्रोजेक्ट कंट्रोल इंजिनियर ज्याला म्हणलं जातं, तो काय असतो. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मास्टर ऑफ नन. त्याला सगळीच माहिती असावी लागते. जसं आपल्या इंडियामधल्या सिव्हिल इंजिनियरला सगळीच माहिती असावी लागते. म्हणजे मी जरी भले तुम्हाला मगाशी सांगितलंय क्वांटिटी सर्वेअर वेगळ्याच रिस्पॉन्सिबिलिटी सांगितल्या, टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बजेटिंग वाल्याच्या वेगळ्या सांगितल्यात आणि बिलिंग वाल्याच्या पण वेगळ्या सांगितल्यात, पण आपल्या इंडियन सिनारिओ मध्ये एका व्यक्तीला ह्या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. क्वांटिटी सर्वेअर असेल एखाद्या ऑफिसमध्ये, बिलिंग इंजिनियर असेल, अरे हे टेंडर आलंय, एवढं एवढं टेंडरचं वर्किंग करायचं आपल्याला, एवढं वर्किंग करावं लागेल. हे टेंडर आलंय, ह्याच्या टेंडरच्या टर्म्स कंडिशन्स वाचा जरा तेवढ्या. बिलिंग इंजिनियर असेल तर बिलिंग इंजिनियरला कॉन्ट्रॅक्ट तर काढावंच लागतात. राहतं काय टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बजेटिंग, ते त्याला माहितीच असावं लागतं. म्हणजे काय, तर तुम्हाला पुढे जर जायचं असेल तर हे वेगवेगळे स्पेशलायझेशन घेतलं तरी तो पुढे जाऊ शकता तुम्ही. फक्त त्यामध्ये एक्सलन्स मिळवण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागतो. पण जर तुम्ही सगळंच शिकलात आणि सगळ्यामधून जर तुम्हाला मॅनेजमेंट लेवलला जायचा चान्स जर पाहिजे असेल किंवा लवकरच मॅनेजमेंट लेवल जायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती करून घेऊन त्यामध्ये करिअर करायला चांगल्या ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. कारण आजकाल प्रोजेक्टच्या कॉस्ट खूप मोठ्या मोठ्या व्हायला लागल्या. प्रोजेक्ट कंट्रोलच्या बाहेर जातात. एवढा डेटा साईटवर येत असतो, डेली मटेरियल एवढं येतं, एवढे लेबर्स असतात, एवढं काम चालू असतं की ते प्रोसेस करणारा माणूसच चांगला लागत भेटत. मग त्या व्यक्ती म्हणजे प्रोजेक्ट कंट्रोल डिपार्टमेंट आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये, चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये अस्तित्वात यायला लागलेलं आहे. किंवा हे सगळं करून तुम्ही मॅनेजमेंट लेवलला लवकरात लवकर जाऊ शकता. आणि हे जे आहे ना, कॉस्ट इंजिनिअरिंग किंवा कॉन्ट्रॅक्ट सर्वेइंग, बिलिंग वगैरे, तुम्ही जर सगळं एकत्र शिकलात ना तर तुम्हाला डिमांड खूप येऊ शकते. कशामुळं? कारण तुम्हाला बिलिंग माहित आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट सर्विंग माहित आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट माहित आहे, तुम्हाला टेंडरिंग माहित आहे. एखाद्या बिझनेसमनला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल तर त्याला त्या प्रोजेक्टची कॉस्ट किती लागते ना, हेच महत्वाचं असतं. माझ्या प्रोजेक्टला कॉस्ट किती लागणार आहे, हे सगळे पॅरामीटर आहेत ना, हे सगळे कॉस्टच्या रिलेटेड आहे. त्यामुळे मी लिहिलेलं आहे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन. पण तुम्हाला आम्ही मास्टर पण घडून आणू आणि सगळ्याच तुम्हाला मास्टर हे पण तरबेज पण व्हायचा. ठीक आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आता. ठीक आहे. थोडासा आता आपण रिलॅक्स होऊ. काही प्रश्न विचारायचे तुम्हाला मला. तुमच्या कॉलेजचेच आहेत बरं का, आणि टेक्निकल काहीच नाहीये. टेक्निकल काहीच नाही, मी कॉलेजच्या अकॅडमिक काहीच विचारणार नाहीये. त्याची उत्तर तुमच्या लगेच असतील, पण काही काही जणांना ज्यांच्याकडे असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका वाटलं सर. आणि सगळ्याच प्रश्नांची ज्याच्याकडे उत्तर असतील त्याला हँड रेस करा, सगळ्याच प्रश्नांचे बरं का. मी त्या व्यक्तीला अनम्यूट करेल मध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला मी काय प्रश्न विचारतोय. आता हे प्रश्न कशासाठी विचारतोय, तर हे आपल्या कॉस्टच्या रिलेटेड असतात. म्हणजे तुम्हाला मी जे म्हणलं ना, व्हिज्युअलायझेशन, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग किंवा अनालिसिस वेगवेगळे करावे लागतात. ते कोणाला करावे लागतात, तर कॉस्ट इंजिनियरला किंवा मॅनेजमेंटला असणाऱ्या लोकांना करावे लागतात. तर हे कशावरून करावे लागतात, तर मी एक तुम्हाला छोटस एक्झाम्पल देतो. म्हणजे हेच एक्झाम्पल तुम्हाला नंतर सूट कसं होतं ते मी सांगतो. ठीक आहे. एकदम सोपे प्रश्न आहे. 4 वर्षात मला कॉलेजमध्ये किती शिक्षक होते,
सांगू शकताय का मोजावं लागतं? चार वर्षामध्ये कॉलेजमध्ये तुम्हाला किती शिक्षक होते? किती टीचर्स होते? 4 वर्षात एकूण किती विषय तुम्ही शिकलात पूर्ण कॉलेजमध्ये? 7 to 8 टीचर्स होते. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. चालू वर्षात 4 वर्षात एकूण तुम्ही किती विषय शिकलात ना, ते मला चॅट बॉक्समध्ये टाका. धीरज पाटील म्हणतात 48. ओके, गुड, ग्रेट. अतुल कोहली फक्त 19 सब्जेक्ट शिकलात तुम्ही. ओके, ओके. डिप्लोमा झालेला असेल तुमचा मग एखाद्या वेळेस. आणखी किती विषय शिकलात तुम्ही कॉलेजमध्ये 4 वर्षात एकूण? वैष्णवी 24 म्हणते. अच्छा, सचिनला 21 टीचर्स होते. ओके, गुड. मनीष 36 सब्जेक्ट्स. हे वेगवेगळी उत्तर काय आहेत रे? युनिव्हर्सिटी जर एक असेल म्हणजे मॅक्सिमम तरी सुद्धा थोडाफार फरक होऊ शकतो ना जास्तीत जास्त. 24-25 सब्जेक्ट. ओके, आणखी बर, असा प्रश्न मी विचारू शकतो तुम्हाला की मग ऍव्हरेजली एका शिक्षकामागे किती विषय येत आहेत? ओके, धारेश्वर तर 44 म्हणतायत. ओके 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 ओके, डिप्लोमाला 24 सब्जेक्ट. ओके, तर मला एक सांगा आता, आयुष जाधव 50 सब्जेक्ट. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला डेटा माहित आहे, तुम्हाला डेटा तुम्हाला लगेच काढता येऊ शकतो. हा, ऍव्हरेजली एक विषय म्हणजे एका सब्जेक्टच्या मागे किती शिक्षक होते? किंवा एका शिक्षकाच्या मागे किती विषय होते? म्हणजे एक टीचर 2 सब्जेक्ट शिकू शकत होता. दोघा जणी 2 लिहिलेला आहे. ऋतुजा 2 लिहितीये, आकाश जाधव 2. ओके, वैष्णवी 2. ठीक आहे, म्हणजे ऍव्हरेजली एक टीचर 2 सब्जेक्ट शिकवत होते. पूर्ण 4 वर्षातले मिळून बरं का. 2 म्हणजे त्यांचं काय झालं, हे करिअर त्यांनी 2च सब्जेक्ट पुरतं त्यांचं लिमिटेड आहे. त्याच्यात त्यांचं पूर्ण करिअर चालू आहे त्याचं. आता तुम्हाला पण 50 वगैरे सब्जेक्ट पैकी काहीतरी तुमचे सब्जेक्ट थोडेफारच घ्यायचे आहे. बरोबर ना? तर थोडंसं याच्यातून आपण अनालिसिस काढू शकतो. आता पुढचा एक विचारतो मी प्रश्न. बरेच जण 2 म्हणतात. ग्रेट, ग्रेट. चांगले, सगळेजण एकदम चांगले फीडबॅक देतात लवकर. 4 वर्षात कॉलेजमध्ये तुम्ही किती तास लेक्चर होते? टोटल किती लेक्चर्स होते? आणि तुम्ही किती लेक्चरला बसला होता? किती तास लेक्चर होते? 4 वर्षात कॉलेजमध्ये तुम्हाला किती तास लेक्चर होते? डेटा माहितीये का हो? आपण करून गेलो. पण माहितीये का, असंच तुम्हाला ना तुमच्या प्रोजेक्ट बद्दल विचारणार आहे. किती मॅन अवर्स झाले आपल्या प्रोजेक्टचे? मॅनेजमेंटला गेलात ना, हेच असणार आहे तुम्हाला. फक्त 6 तास. अतुल, 4 वर्षात टोटल किती लेक्चर झाले? किती तासाचे लेक्चर झाले? पर डे 7 नको मला. टोटल विचारलं मी, टोटल. ऍव्हरेज नाहीच आहे आपण. 4 वर्षात कॉलेजमध्ये किती तास लेक्चर होते? धीरज 2880 तास. ओके, गुड गुड अनालिटिक. 2000 लेक्चर्स. बर, ओके. आणखी तुम्ही किती लेक्चरला बसला होता? म्हणजे फॅक्ट असं ते तुम्हाला हे अनालिसिस मॅनेजमेंटच्या वेळेस लागतात. आपला टोटल प्रोजेक्ट किती दिवस चालला? किती दिवस आपले कॉन्क्रिटिंग झालं? बांधकामाला किती दिवस लागले? हे तुम्हाला अनालिसिस करता यायला हवं. म्हणजे आता मी सोपे प्रश्न विचारले, तुम्हाला करता आले ना. एकदम सोपे प्रश्न विचारले मी, तर तुम्हाला हे सगळं करता यायला लागलेलं आहे. मी एकदम पटापट पटापट मला सगळे उत्तर द्यायला लागलेलं आहात. बरोबर ना? म्हणजे अनालिटिकल स्किल तुमच्याकडे आहे. फक्त आता हे कसं करायला हवं, की आपल्याला स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा कॉस्ट इंजिनिअरिंग किंवा म्हणजे आपण क्वांटिटी सर्वेइंग पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आता हे सब्जेक्ट जे आहेत ना, ते फक्त आपल्याला तुम्हाला कसं अनालिसिस करता यायला पाहिजे ते करायचं. म्हणजे मला विटा किती पर स्क्वेअर फीट किती वीट लागते मला, हे अनालिसिस. माझ्या प्रोजेक्टला टोटल किती विटा लागल्या होत्या, पर स्क्वेअर फीटला मला सिमेंट बॅग किती लागतात. माझा 1,00,000 स्क्वेअर फीटचा बिल्डिंग आहे, मला किती सिमेंट बॅग लागतील टोटल. एक थंब रूल आहे, समजू शकतो ना ह्यातून. म्हणजे तुम्हाला तुम्ही केलेल्या कामावरून तुम्हाला अंदाज काढता येऊ शकतात. 5,600 वर्ष 4 वर्षामध्ये झाले.
म्हणजे हे कधी कळलं तुम्हाला? तुमच्या अनुभवावरूनच कळलं ना. म्हणजे जे तुम्ही केलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला माहित असतात. असंच तुम्हाला पुढे जाऊन पण ना तुमच्या जॉब रोल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये जर तुम्ही कॉस्ट इंजिनिअरिंग वगैरे करणार असाल, एखाद्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट कंट्रोल मध्ये जर जाणार असाल, तर तुम्हाला हे ऍसेट अनालिसिस करावं लागतं. सिंपल असतात, फक्त ते झालेल्या प्रोजेक्टवर करावं लागतं. 4 वर्षात किती पुस्तक, शेवटचा प्रश्न आहे, 4 वर्षात किती पुस्तकं रेफर केली तुम्ही? बरं. तसंच आपल्या सिव्हिल लाईन मध्ये तुम्हाला हेच विचारलं, आपल्या साईटवर किती प्लायवूड लागले त्या प्रोजेक्टला, मग आपल्या पुढच्या प्रोजेक्टला किती लागतील? आपल्या साईटवर लेबर किती होते मागच्या ह्याच्यामध्ये, मॅक्सिमम स्ट्रेंथ किती होती, आपल्याला लेबर कॅम्प किती बनवावा लागला होता? बरोबर ना. किती कन्सल्टंट होते आपल्याला मागच्या प्रोजेक्टवर? हे अनालिसिस तुम्हाला करावे लागणार आहे प्रोजेक्ट. जसे आता तुम्ही मला सांगता ना तुमचे किती बुक्स झाले वगैरे. बुकचे खूप कमी लोकांनी सांगितलं मला. बुक रेफर नाही, नोट्स रेफर केले म्हणताय. ओके. उमेशने 22 बुक्स रेफर केलेत. ओके. गुड, गुड. ठीक आहे. चालेल. चांगले उत्तर दिली तुम्ही. 32 टू 47 रेफरन्स बुक. अरे वाह! गुड, गुड. तुमचं नाव नाही, तुम्ही नाव फक्त टाका. तुमचं नाव समजत नाही. आता आणखी थोडं अनालिसिस करू आपण. हे आणखी तुम्हाला लागणार आहे बरं का. म्हणजे ही चिकित्सक बुद्धी जर तुमच्यात असेल ना, तुम्हाला जर हे अनालिसिस करायला आवडत असेल ना, तर तुम्ही कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये घ्या आणि ते फील्ड निवडा. क्वांटिटी सर्व्हेइंग, बिलिंग याकडे जाऊ नका. 2-3 वर्ष जावा, काय हरकत नाही. पण नंतर तुम्हाला मॅनेजमेंटला जायचंय. मगाशी मी तुम्हाला सॅलरीचा डिफरन्स दाखवला. आजच सापडलेल्या जॉब पोस्ट Naukri.com वर त्याच्यावर 10 ते 15 वर्षापर्यंत किती ज्युनियरला सॅलरी भेटू शकते आणि मॅनेजमेंट लेव्हलला असताल तर तुम्हाला किती सॅलरी भेटू शकते. मी तुम्हाला कंपॅरिझन दाखवलं. तर तुम्हाला हे अनालिटिकल स्किल तुमचं वाढवावं लागेल. मला आता परत अजून एक सांगा, हे साईटच्या बाबतीत कसं उपयोगाला येतं ते सांगतो तुम्हाला. कॉलेज ते घर तुमचं अंतर किती किलोमीटर होतं? आगाऊ उत्तर नकोय, म्हणजे मी हॉस्टेललाच राहतो. हा, जे गाडीवर जात असेल त्यांनी फक्त सांगा. 24 किलोमीटर होतं. 4 वर्ष किती तुम्ही कॉलेज किती किलोमीटर फिरलात, म्हणजे एक अंदाज काढता येईल का तुम्हाला? 4 वर्षात तुम्ही किती किलोमीटर फिरलात टोटल, जाणं येणं म्हणलं तरी, म्हणजे किती मोठा प्रवास झाला तुमचा, समजतोय? गाडी घेऊन जात असाल तर किती पेट्रोल लागला असेल? तसंच काढायचं. आपली मशिनरी तिथं टॉर्क किती वेळ चालली होती, आपला डीझेल सेट किती वेळ चालला होता, त्याला डिझेल किती लागलं, कंट्रोल करायचं ना, प्रोजेक्ट कंट्रोल करायचा आहे. बारीक बारीक गोष्टी बघितल्या पाहिजे. सिमेंट किती लागलं होतं, किती लांबून आलं होतं. गव्हर्नमेंटमध्ये लीड तुम्हाला बघावं लागतो, लीड स्टेटमेंट करावं लागतं. हा, जर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग तुम्ही करणार असाल तर मग तिथं हे किलोमीटर्स काढावं लागतं लीड स्टेटमेंट वरून. त्यावरून तुमचा रेट ठरतो मटेरियलचा. ते अनालिसिस करून मग तुम्हाला टेंडर वगैरे एस्टिमेट बनतं तुमचं. लीड स्टेटमेंट वगैरे हे त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता. आणि हे तुमच्या ओव्हरहेड्स कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला प्रोजेक्टला लागतं. ओव्हरहेड्स कॅल्क्युलेशन, प्रोजेक्टचे ओव्हरहेड्स कॅल्क्युलेशन करतात ना, साईट कुठे आहे तुमची ते तुम्हाला विचार करावा लागतो. साईट किती लांब आहे? मी आता पुण्यामध्ये आहे, पण मला साईट औरंगाबादला करायची. औरंगाबादला वाळूंज MIDC मध्ये माझी साईट आहे. वाळूंज MIDC मध्ये जर करायचं म्हटलं तर मला तुमचा पुढचा प्रश्न पण आहे माझा तसा. जर जायचं यायचं म्हणलं तर मला किती किलोमीटर लागेल? माझं गेस्ट हाऊस जर मी करून देणार असेल स्टाफला माझ्या, तर ते किती किलोमीटरवर असणार आहे? त्यांना किती खर्च येईल तिथं जाण्या येण्यासाठी? ते मला वर्कआउट करावं लागेल ना ओव्हरहेड्स माझे. नाहीतर फक्त मी लेबर धरलं, मटेरियल धरलं, मशिनरी धरली, पण ओव्हरहेड्स धरले नाही. चुकलं माझं ते. साईट माझी एवढी लांब आहे तिथं माझं पब्लिक ट्रान्सपोर्टच नाहीये. मला लेबरला न्यायला आणायला, स्टाफला न्यायला आणायला तिथं गाडी ठेवावी लागते. महिना खर्च आला तो पण, नवीन गाडी घ्यायची नाही. ओव्हरहेड्स आले. कॉलेज सोडून किती खर्च झाला होता तो पण बघा, तुम्ही पण बघा. हा, कॉलेजचा सोडून आपला किती खर्च झाला होता पार्ट्यामध्ये, कुठेतरी स्टडी टूर गेली, मित्रांना पार्टी दिली. हा, हॉस्टेलला राहिला असेल तर हॉस्टेलचा किती खर्च झाला होता.
असा खर्च तुम्हाला तुमच्या साईटचा, गेस्ट हाऊस असतील, लेबर कॉलनी असतील, स्टाफचे अकोमोडेशन असतील. माझी दिल्लीला साईट आहे तर मला तर फ्लाईटनच जावं लागेल. मॅनेजमेंटचा महिन्यातून 2-3 वेळेस तर मॅनेजमेंटच्या लोकांना जावं लागेल. फ्लाईटचा खर्च मला धरावा लागतील त्या ओव्हरहेड्स मध्ये. तिथे जाऊन राहायचं असेल तर हॉटेलचे रेंट्स वगैरे धरावे लागतील. फक्त विचार करायची गोष्ट आहे. मी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही इंजिनिअरिंग मधलं ज्यांना आवड वाटत असेल ना, की म्हणजे ते काय साइन कॉस्ट, मला पण आवड वाटत होतं. त्यामुळे मी ते तिकडे गेलो नाही डिझायनिंग मध्ये वगैरे. मला हे अनालिसिस करायला खूप आवडलं म्हणून मी या कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये आलो. कॉलेज करता करता ट्युशनला किती पैसे गेले असतील. पण तर हे सगळं जे आहे ना, तुम्ही जर अनालिसिस खूप जणांनी चांगलं ग्रेट, मला चांगलं वाटलं. बऱ्याच जणांनी प्रश्न म्हणजे आन्सर्स दिले. एक एनर्जेटिक आहे. मी काल परवा पण म्हटलं की एनर्जेटिक आहात तुम्ही सगळे. खूप एनर्जी आहे. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तुमच्यात एनर्जी आहे आता. कारण तुम्हाला टेक्नॉलॉजी पण तेवढी माहित आहे. तिचं फक्त राईट डायरेक्शन चॅनलाइज करायची फक्त गरज आहे तुमच्याबरोबर. तर मी आता कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये बोलतो. कॉस्ट इंजिनिअरिंग म्हणलं ना तर हा एक प्रोजेक्ट होतो. प्रोजेक्ट आहे आपला, एक साईट आहे. त्या साईटच्या रिलेटेड जिथे जिथे तुम्हाला कॉस्ट इन्व्हॉल्व होते, एकदम सिंपल भाषेत मी हे सांगतोय. म्हणजे कुठेही मी कॉस्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय त्याची डेफिनेशन सांगत नाही, कारण ती आता गरजेची पण नाहीये. कॉस्ट इंजिनिअरिंग म्हणजे एक प्रोजेक्ट आहे आणि त्याला लागणारी कुठे कुठे कॉस्ट इन्व्हॉल्व होते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला लागतात, माहिती असेल. म्हणजे मग ते प्लॅनिंगच्या बाबतीत असतं, कारण ड्युरेशन वाढलं तर तुमचं कॉस्ट वाढते. क्वालिटीच्या बाबतीत असेल, क्वालिटी खराब झाली, रिवर्क करावं लागलं, कॉस्ट वाढते. त्यामुळे क्वालिटीच्या बाबतीत तुम्हाला माहिती असतं. टेंडरिंग, कारण तुमचं कॉस्ट पहिले प्रोजेक्टची टेंडरिंगला ठरत असते. टेंडरिंग जर चुकलं तर सगळं तुमचा प्रोजेक्ट लॉस मध्ये जाऊ शकतो. टेंडर चुकीचं काढलं, बिल्डरकडे असाल, कंपनीकडे असाल, टेंडर चुकीचं काढलं तर कंपनीला मोठा लॉस होऊ शकतो. मग टेंडरिंग चांगलं असणं गरजेचं आहे. क्वांटिटी सर्व्हिंग, बिलिंग बद्दल माहिती असली पाहिजे. त्या माणसानं क्वांटिटी चुकीच्या काढल्या तर मग काय होणार. कॉन्ट्रॅक्ट माहिती असलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन्स ज्या आहेत ना त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट मध्येच खूप सारं खेळलं जातं. बऱ्याच जणांच्या विकेट उडतात कॉन्ट्रॅक्टर लोकांचे त्यामध्ये. 5-6 वर्ष काम केलेलं त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन मध्ये एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच पूर्ण निघून जातं त्याचं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. ऑटोकॅड, बेसिक ऑटोकॅड मी तर सांगितलं, बेसिक ऑटोकॅड आपल्या ह्याच्यावर एक कोर्स आहे, 500 रुपयाचा आहे फक्त. तो जरी केला तरी सफिशियंट आहे. कुठेही पडतोच 5-6 हजार रुपये, 7 हजार रुपये देऊन ऑटोकॅड शिकायची गरज नाही. युट्यूब वरून पण शिकू शकता. माझ्याकडे 500 रुपये द्यायची पण गरज नाही. एक्सेल मात्र चांगलं आहे ना, कारण त्याच्यावरच आपल्याला सगळं अनालिसिस वगैरे करायचं. तुम्हाला जर कॉस्ट इंजिनिअरिंग क्वांटिटी मध्ये यायचं असेल तर एक्सेल परफेक्ट करा. आणि ईआरपीचा ओव्हरव्ह्यू घ्या म्हणलंय, एमएसपीचा ओव्हरव्ह्यू घ्या. जास्त डिटेलमध्ये जास्त पैसे कुठेही दुसरीकडे कोर्सेस करण्यामध्ये घालवायची गरज नाही, जर तुम्हाला ह्या करिअरमध्ये यायचं असेल. कॉन्ट्रॅक्ट्स माहित असणं गरजेचं आहे. मला वाटतं डबल झालं माझ्याकडून चुकून ते. बजेटिंग एक तुम्हाला करता यायला पाहिजे, कारण जर कॉस्ट कंट्रोल मध्ये तुम्ही जाणार असाल तर एखाद्या प्रोजेक्टचं बजेट तुम्हाला बनवता यायला पाहिजे आणि बिलिंग करता. ठीक आहे. ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये कॉस्ट इन्व्हॉल्व होते. मी त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज थोड्याशा लिस्ट आउट केलेल्या आहेत, त्या सांगतो तुम्हाला. एक चांगला क्वांटिटी सर्वेअर असला पाहिजे कॉस्ट इंजिनियर. त्याला टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट, बजेटिंग बद्दलची माहिती असली पाहिजे, बिलिंगची माहिती असली पाहिजे, प्लॅनिंगची असली पाहिजे आणि काही कॉस्ट कंट्रोलिंगचे टूल्स आहेत त्याची माहिती असली पाहिजे. त्याबरोबर एमआयएस आणि डॅशबोर्ड करणं. जसं आता आपण स्टॅटिस्टिक बघितलं तुमच्या कॉलेजच, त्या स्टॅटिस्टिक वरून तुम्ही अंदाज काढू शकता की अच्छा मग आपले 60 जण होतो आपण आपल्या बॅच मध्ये, त्या बॅच मधल्या प्रत्येकाला किती खर्च आला, मग ऍव्हरेजली किती खर्च येतो, ऍव्हरेजली बुक्सला किती खर्च येतो. अशा वेगवेगळे तुम्ही एमआयएस आणि डॅशबोर्डचे अनालिसिस त्या एक्सेल मध्ये तयार करू शकता. तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता काही शीट्स आहेत माझ्याकडे, ते मी दाखवतो तुम्हाला कसं करता येऊ शकतं. डीएलआर म्हणजे डेली लेबर रिपोर्ट, डेली प्रोग्रेस रिपोर्ट, डेली बेसिसवर तुम्हाला रिव्ह्यू करावा लागतो, कारण कंट्रोलिंगचा पॉईंट आहे तुमच्याकडे, कॉस्टचा पॉईंट आहे तुमच्याकडे. करंट कन्स्ट्रक्शनच्या कॉस्टचा डेटा जो आहे ना तो तुम्हाला मेंटेन कशावरून करावा लागतो, तर हिस्टॉरिकल कॉस्ट वरून, जे आपण आता पाहिलं. हिस्ट्री होती, तुम्ही कॉलेज केलं ती हिस्ट्री होती, त्याच्यावरून आपण अनालिसिस केलं, त्याच्यावरून आपण पुढच्या व्यक्तीला गाईड करू शकतो. बरोबर ना. तर ह्या याच्यावरून तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट अनालिसिस करायला लागते पहिल्या प्रोजेक्टवरून.
त्यासाठी डेटा मेंटेन ठेवणं चांगलं गरजेचं आहे आणि तो डेटा प्रोसेस करणं गरजेचं आहे. मार्केट रिसर्च करायला हवा त्यासाठी, कारण मटेरियलचे रेट काढायचे असतात, कुठे स्वस्त भेटेल, काय केलं तर, मग मी इम्पोर्ट केलं तर, मग मी राजस्थानहून मागवलं तर कोणत्या एरियामध्ये मला स्वस्त भेटतं, ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं तुम्हाला मला प्रोजेक्ट कॉस्ट मध्ये कमी होती का, मी सगळ्या प्रोजेक्टची मिळून एक बल्क ऑर्डर जर त्या कंपनी बरोबर ठरवली तर ती कमी पडते का मला, हे सगळं तुम्हाला थोडंसं अनालिटिकल विचार करावा लागतो. कन्स्ट्रक्शन कॉस्टचे इंडेक्सेस आहेत, कॉम्प्युटराइज एस्टिमेशन सिस्टीम्स आहेत काही, त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्वांटिटीचा व्हरायन्स रिपोर्ट वेगवेगळ्या स्टेजला तो करता आला पाहिजे. कॉस्टचं प्लॅनिंग करता यायला पाहिजे, बिडचं अनालिसिस करता यायला पाहिजे, म्हणजे आपण कोट काय केलं होतं, आता काय झालेलं आहे, कशामुळे झालेलं आहे ते. आणि सीपीएम पट थोडंसं जर तुम्ही कंट्रोलिंग मध्ये प्लॅनिंग मध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर हेही गरजेचं आहे तुम्हाला, कॅश फ्लो स्टेटमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी. आणखी भरपूर काय करावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला आता लगेच त्याची गरज नाही. तुम्हाला जर आवड असेल तर यामध्ये या 4-5 फॉर्म्युले आणि लॉजिक फक्त घेऊन यायचं बस. इंजिनिअरिंग मधलं अवघड जर वाटत असेल बाकीच्या गोष्टी तर काही आवश्यक नाही, पण ज्यांना बिझनेस करायचं त्यांनी मात्र हे केलंच पाहिजे, कारण त्याला अनालिटिकल असलं गरजेचं आहे बिझनेस मधलं, नाहीतर तो बिझनेस करण्यात काही पॉईंट नाही. आले पैसे गेले पैसे कुठं जातात माहित नाही. ठीक आहे, तर सीपीएम, लिंक कन्स्ट्रक्शन वगैरे प्रोजेक्ट प्लॅनिंगचं थोडंसं आहे, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही वाटलं सर. ठीक आहे, ठीक आहे. त्याबरोबर प्लांट अँड मशिनरी ह्या गोष्टी पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यांची कॉस्ट काढणं, कोणती मशिनरी मला लागते त्या ठिकाणी, हे माहिती असणं गरजेचं आहे, जर तुम्हाला मॅनेजमेंट लेवलला ह्या क्वांटिटी सर्व्हे मधून जायचं असेल तर. इथपर्यंत मी आता घेतलं, तर आता इथून पुढे मी तुम्हाला थोडंसं, तुम्हाला जर या करिअर मध्ये यायचं असेल तर तुमच्यासाठी आम्ही काय घेऊन आलो आहोत त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. ठीक आहे, तर आमची एक इंटर्नशिप आहे जी तुम्ही 2 दिवस पण ऐकले असेल, जे रेग्युलर होते ते. आमची एक इंटर्नशिप आहे जी टोटल 2 वर्षासाठी आम्ही देतो, कारण एक बिल्डिंग जरी पूर्ण करायची म्हटलं तरी, अनुभव घ्यायचा म्हटलं तरी तुम्हाला तो 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागणार आहे, बिल्डिंग स्टार्ट टू एंड पर्यंत. तर तुम्हाला 2 वर्षासाठी आम्ही काही ऑपॉर्च्युनिटी देत आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी, क्वांटिटी सर्वे किंवा कॉस्ट इंजिनिअरिंग करायचं म्हटलं तरी प्रॅक्टिकल त्याची माहिती की कसं चालतं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर साईट एक्झिक्युशन पासून ते सगळ्या गोष्टी, जवळपास 20 मॉड्यूल्स आपण वेगवेगळे देतो, ज्याची कॉस्ट 1,83,000 रुपये होते, पण ती कॉस्ट आपण तुम्हाला फक्त 20,000 मध्ये देतो इंटर्नशिप मार्फत. आणि आज पण मी अजून ती ऑफर एक्सटेंड करतोय, उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. जास्त एक्सटेंड करू शकत नाही, 3रा दिवस ही ऑफर एक्सटेंड करत आलेलो आहोत. 2 वर्षाचं पूर्ण तुम्हाला जे काही 20 कोर्सेस आहेत, इन्क्लुडिंग व्हॅल्युएशन, इन्क्लुडिंग कॉस्ट इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिंग, बजेटिंग, बिलिंग, प्रोजेक्ट एक्झिक्युशन, प्लॅनिंग, ERP सॉफ्टवेअर, एक्सेल, ऑटोकॅड, सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही या प्रोजेक्टवरच्या शिकवणार आहोत आणि फक्त 20,000 मध्ये देत आहोत. त्याचं अनालिसिस कसं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतो थोडंसं तुम्हाला. युनायटेड वे ग्रुप ही प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट असेल, इन्स्टिट्यूशनल पार्टनर आपले इन्स्टिट्यूट असेल, आणि करंट बिल्डर्स कडून प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर करंट बिल्डर्स आहेत, त्यांची साईट आपण पाहत आहोत. अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रोजेक्ट आहे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये, अराउंड 75 करोडचा प्रोजेक्ट आहे. 2 बिल्डिंग्स आहेत, एक बिल्डिंगचं आता काम चालू आहे, जे माझ्या मागे तुम्ही पाहत आहात ते. दुसरी बिल्डिंग चालू होणार आहे, तुम्हाला स्टार्ट पासून पाहता येईल. आणखी हडपसरला एक 5 बिल्डिंगचा प्रोजेक्ट चालू झालेला आहे, जो अजून एक्सकव्हेशन चालू व्हायचा आहे, ते तुम्हाला पाहता येऊ शकतं जर तुम्ही स्टार्ट पासून जर करणार असाल. आणि एखाद्या इंजिनिअरला जर चांगलं बनायचं असेल तुम्हाला टोटल माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही आता तुमचा विचार काही असो, मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, तुमचा विचार पुढे जायचा काही असो, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. स्टार्ट टू एंड कोणताही प्रोजेक्ट माहिती करून घेणं गरजेचं आहे. तो एक्सपिरियन्स तुम्ही साईटवर गेलात तर भेटणार नाही. एकच मिनिट. तो एक्सपिरियन्स तुम्हाला साईटवर गेला तर भेटणार नाही, कारण साईटवर तुम्हाला फक्त सांगण्यासाठी कोण असणार आहे, तर सिनियर इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर. सगळ्या गोष्टी ह्या त्यांना माहित असतील असं गरजेचं नाही.
तुम्हाला माहिती करून देण्यासाठी एक्सपर्ट्स या ठिकाणी जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट ज्यांचे 35 वर्षांचे एक्सपिरियन्स आहेत, प्रकाश मेडेकर सर, अशा व्यक्ती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मी आणलेल्या आहेत, ज्या तुम्हाला एक्सपिरियन्स, मी मगाशी सांगितलं अब्दुल कलामांचं जे वाक्य आहे त्या वाक्यासाठी आम्ही काम करत आहोत. तर तुम्हाला एक टाळी वाजवायची असेल, तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल, तर आम्ही हात पुढे केलेला आहे, दुसरा हात तुमचा हवा आहे जेणेकरून ती टाळी वाजवू शकते. एका हाताने टाळी वाजवणार नाही. आम्ही आमचं काम केलेलं आहे, तुम्हाला पुढे यायची आता गरज आहे. तर एक्सपिरियन्स तुम्ही कधीही हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल कुठूनही घेऊ शकता, कारण ऑनलाईन पण ठेवलेला आहे ऑप्शन, ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे. कोणत्याही अकॅडमिक इयर पासून चालू करा. तुम्ही डिप्लोमाला असाल तरी सुद्धा चालू करा, डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही, किंवा इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला असाल तरी सुद्धा चालू करू शकता. तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण होतपर्यंत जवळपास 2 प्रोजेक्ट तुमचे स्टार्ट पासून एंड पर्यंत तुमचे पूर्ण झालेले असतील. फक्त 1 तास द्यायची गरज आहे. असा विचार करा, तुम्ही अमरावती, नागपूरला बसलेला आहात आणि तिकडनं तुम्हाला तुमची साईट आता पुण्यात चालू आहे ही साईट, आणि इथून तुम्हाला डेली त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट समजतोय. डेली संध्याकाळी तुमची 7 ते 8 माझ्या प्रोजेक्टची मीटिंग असते आणि ती मला अटेंड करायची असते. माझ्या प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू, माझ्या प्रोजेक्टचा स्टेटस मला संध्याकाळी 7 ते 8 समजणार असतो. त्या प्रोजेक्टवर मला सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात त्या ठिकाणी. म्हणजे एकाच प्रोजेक्टवर मला प्लॅनिंग शिकायला भेटतं, एकाच प्रोजेक्टवर मला बजेटिंग शिकायला भेटतं, कॉन्ट्रॅक्ट सर्वे, म्हणजे वेगवेगळे कोर्सेस करायची गरजच नाही, एकाच कोर्समध्ये मला सगळं भेटणार आहे. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशनचं प्लॅनिंग करत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा कोर्स उपयोगाला पडेल. कारण वेळ वाया जाता कामा नये. आज 2-2 वर्ष झाल्यानंतर, 3-3 वर्ष झाल्यानंतर मुलं म्हणतात, किती वाईट वाटतं त्यावेळेस, किती म्हणतात की त्यावेळेस सर आता आम्हाला काहीतरी करायचं आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करून 2-3 वर्ष गेले त्यामध्ये, पण आता एक्सपिरियन्स तो काउंट होत नाही, ते 3 वर्ष काहीतरी करायचं आहे. तर जर तुम्हाला करायचा विचार असेल तर तो नक्कीच करा. तो जर चांगलं होणार असेल तुमचं तर नक्कीच करा ते. पण त्याबरोबर प्लॅन बी तयार ठेवा. अशी काही इंटर्नशिप जॉईन करा जे तुम्हाला एक्सपिरियन्स पण देईल, मार्केटशी टच मध्ये ठेवेल आणि पुढे जाऊन तुम्हाला हा एक्सपिरियन्स काउंट होईल तुमच्या रिझ्यूम मध्ये. कारण आपण काही खोटं काम कुठलंच काही करत नाही. प्रोजेक्ट चालू आहे, प्रोजेक्टचा रिपोर्ट दररोज तुम्हाला भेटतोय, संध्याकाळी तुम्ही अटेंड करताय, तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन पण देणार आहात. मी तुम्हाला सगळ्यांसाठी ना माझा व्हॉट्सअपचा नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकतो या ठिकाणी. तुम्ही सगळ्यांनी काय करा, तुम्ही सगळ्यांनी जॉईन करा तो व्हॉट्सअप, मला व्हॉट्सअप करा, ग्रुप जॉईन करा. तुम्हाला त्या ठिकाणी मी, आमचं चिंतन म्हणून आहे, चिंतन जोशी, जो 9 महिन्यापासून ही इंटर्नशिप करत आहे, त्यानं काय काय केलं ना त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देतो या ठिकाणी, किंवा आता सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करतो. आता मी तुम्हाला फक्त लिंक शेअर करतो. आता फक्त माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, माझ्या टच मध्ये राहू शकाल तुम्ही. तुम्हाला काय करायचं असेल तर त्याचे मला प्रश्न विचारू शकता, काही असतील तरी सुद्धा. मी आता फक्त कॉस्ट म्हणून त्याला हे केलेलं आहे आणि ती लिंक तुमच्या बरोबर शेअर केली. सॉरी, त्या ठिकाणी व्हॅल्युएशन राहिलं, तर मी ते व्हॅल्युएशन काढून टाकतो. कॉस्ट और इंटर्नशिप, ठीक आहे. माझा चॅट नंबर दिलेला आहे, तर मी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी आणखी तुम्हाला शेअर करायचं, म्हणजे अजून आपलं सेशन बाकी आहे, मला तुम्हाला नंबर द्यायचे होते म्हणून मी थांबलो. ठीक आहे. तुम्हाला आमच्याकडून डेली फोटोज भेटतील साईटचे, डेली कॉन्क्रीट रिपोर्ट भेटेल, डेली मटेरियल रिपोर्ट भेटेल, डेली लेबर रिपोर्ट भेटेल, साईटवर काय काय ऍक्टिव्हिटी चालू आहेत त्या तुम्हाला समजतील. तसंच डेली साईटवरचा व्हिडिओ पण भेटेल. हे कसं चालतं काय वगैरे ह्याचा पण मी तुम्हाला थोडासा डेमो दाखवतो. ऑफर लेटर भेटेल साईटवरचं तुम्हाला, एक आमच्याकडून जॉईनिंगचं, तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटेल पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिप, आणि एक सर्टिफिकेट ऑफ इंटर्नशिप पण भेटेल. ठीक आहे. सगळे सेशन्स जे आहेत ते रेकॉर्ड होत असतात, त्यामुळे तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये तुमचे डाऊट विचारू शकता, आणि जर एखादं सेशन मिस झालं तर 2 वर्षासाठी तुम्ही हे सेशन सगळे रेफर करू शकता परत. ठीक आहे. आणि माझं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही 2 वर्षाच्या इंटर्नशिपसाठी जा, किंवा कमीत कमी 1 वर्षासाठी जा, कारण तुम्हाला टोटल प्रोजेक्ट समजला, आता तो तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जातं, ज्याच्यात तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. सगळे एक्सपर्ट्स त्या ठिकाणी असतात, ते तुम्हाला उत्तर देण्यासाठी तयार असतात. ठीक आहे. तर आम्ही इंटर्नशिप मध्ये कसं शिकवतो ते तुम्हाला सांगतो. आम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी आहे ना एक साईटची, ती या पॅरामीटर मध्ये आम्ही शिकवत असतो. म्हणजे त्या साईटचं लोकेशन कुठे आहे, म्हणजे साईटवर लोकेशन कुठे आहे. जसं की समजा आता मला एखाद्या ठिकाणी ब्रिक वर्क करायचंय, फ्लॅट नंबर 101 मध्ये मला ब्रिक वर्क करायचं आहे, तर ते साईटवर लोकेशन कुठे आहे, त्या साईटचा फोटो पाहिजे त्यासाठी. ड्रॉइंग वर कुठे दिसत आहे मला ते,
त्यासाठी मला कोणकोणत्या IS कोड रेफर करावे लागतात, स्टेप बाय स्टेप मेथड काय आहेत त्या करायच्या, ती ऍक्टिव्हिटी करायच्या, त्यासाठी इक्विपमेंट टूल्स कन्झ्युमेबल काय लागणार आहे, त्यासाठी मोड ऑफ मेजरमेंट काय असणार आहे, क्वांटिटी सर्वे कसं केलं जातं, त्याचं क्वांटिटी कशा काढल्या जातात, त्यासाठी लेबर किती लागतात, मटेरियल किती लागतात, त्याची कॉस्ट किती येते, ओव्हरहेड्स कोणकोणते लागतात, चेकलिस्ट कोणकोणत्या मला फिलअप करावं लागतात ती ऍक्टिव्हिटी करायची म्हणलं तर, क्वालिटी टेस्ट मला कोणकोणत्या कराव्या लागतात, साईट एक्सपिरियन्स शेअरिंग होतं, म्हणजे तुम्ही त्या आपल्या साईट बद्दल नाही तर जे सगळे फॅकल्टी आहेत त्यांचे एक्सपिरियन्स तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही साईटवर जर गेलात ना, अशा व्यक्तींना तुम्हाला भेटण्यासाठी 3-3, 4-4 वर्ष जातील. कारण तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर पुढे जाऊ देणार नाही. कारण प्रोजेक्ट मॅनेजर काय करतील, तर कारण ऍक्च्युअली पुढे जाऊ देणार नाही म्हणजे तसं उद्देश नाही. जनरल मॅनेजर वगैरे आले तर कोणाला भेटतात, प्रोजेक्ट मॅनेजरला वगैरे भेटणार. व्हाईस प्रेसिडेंट आले कोणाला भेटणार, प्रोजेक्ट मॅनेजर भेटणार. कॉन्ट्रॅक्टर आला कोणाला भेटणार, प्रोजेक्ट मॅनेजरला भेटणार. तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्शन करता येणार आहे का सुरुवातीलाच, तर हे शक्य नाहीये. तर यासाठी तुम्हाला 3-4 वर्ष जावं लागतील. मग नंतर तुम्ही कुठे थोडंसं 3-4 वर्ष गेलेले असतील तुमचे, तर नंतर मग तुम्हाला कुठे ऍक्टिव्हिटी समजायला लागतील. पण हा जर वेळ तुमचा वाचवायचा असेल तर इनिशियल 2 वर्ष बरोबर द्या. डिप्लोमा डिग्री करत असाल तर तुमच्यासाठी तर 3-4 वर्षाचा ऑप्शन आहे, चांगला ऑप्शन आहे. नक्की जावा यासाठी. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करत असाल तर वर्ष वाया जाऊ देऊ नका. या पद्धतीने जावा. मला प्लॅनिंग त्या ऍक्टिव्हिटीचं कसं चालतं, ड्युरेशन किती असतं, टाइम पिरियड काय लागतो, त्या ऍक्टिव्हिटीच्या डिपेंडन्सीज काय काय आहेत, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी डिले झाली तर मला किती वेळ लागू शकतो, अदर अवेलेबल ऑप्शन्स काय आहेत, साईटवरचे फोटोज व्हिडिओज हे पण तुम्हाला भेटतं. तर रफली आम्ही हे टॉपिक्स घेतो त्यामध्ये, ती जे 20 टॉपिक्स म्हणलं त्यामध्ये साईट मॅनेजमेंट आहे, साईट एक्झिक्युशन आहे, क्वालिटी आहे, स्ट्रक्चरल डिझायनरचे ऍस्पेक्ट्स आहे, सेफ्टी आहे, कॉन्टेंट सर्वेइंग आहे, रेट अनालिसिस आहे, बजेटिंग आहे, बिलिंग आहे, टेंडरिंग आहे, कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हा कॉस्ट इंजिनिअरिंगचा पण पार्ट त्यामध्ये आहे. म्हणजे कॉस्ट इंजिनिअरिंग आमच्याकडे जर करायला गेला तुम्ही तर 3 महिन्याची फी त्याची 20,000 रुपये आहे. या प्रोजेक्टवर कॉस्ट इंजिनिअरिंग, त्या प्रोजेक्टची कॉस्ट काढणं वगैरे तुम्हाला शिकायचं असेल, कसं कसं अनालिसिस केलं जातं, कसं कंट्रोल केलं जातं, वेगवेगळे मेथड्स काय असतात, टेंडर कसं वाचायला पाहिजे, वर्क ऑर्डर कशा वाचायला पाहिजे, क्वांटिटी सगळ्या कशा काढायच्या आहेत, कार्पेट इन्शुरन्स कसं करायचं आहे, रेट अनालिसिस कसे करायचे आहेत, हे शिकायचं असेल तर त्याची फी 3 महिन्याची 20,000 रुपये. मी ही इंटर्नशिप तुम्हाला बोनस मध्ये 1,82,000 रुपयाचे जे टोटल त्याची ती फक्त 20,000 रुपये देत आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फक्त तुम्हाला बुकिंग करायचं. म्हणजे असा ऑप्शन तुम्हाला येणार नाहीये. वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज, दुसरीकडे जात बसू नका, इकडे हा कोर्स केला, तिकडे तो कोर्स केला. त्यामुळे काय होईल की तुम्हाला विनाकारण इकडे थोडं शिकलो मी, तिकडे थोडं शिकलो, पण ओव्हरऑल जे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे एकाच प्रोजेक्टवर ते तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे आम्ही हा एक प्रयास केला की कमी कॉस्टमध्ये मुलांच्या फायद्यासाठी काय करता येऊ शकतं. मुलं जास्त पैसे देऊ शकणार नाहीये, कमी पैशामध्ये त्यांना सगळी माहिती कशी भेटू शकते आणि त्यांचं नंतर जे जाणार आहे रॉंग टर्न, जे स्लाइड दाखवली की मागे वळायचं नाहीये. 2-3 वर्षानंतर असं नाही विचारायला पाहिजे की अरे मी चुकलो, माझं करिअर मी दुसऱ्या ठिकाणी करायला पाहिजे होतं, दुसरी फील्ड घ्यायला. तर हे 2 वर्ष तुम्हाला इंटर्नशिप तुम्हाला ती सिलेक्शनचा चान्स देऊ शकते. मला कॉस्ट इंजिनिअरिंग आवडत नाही, पण मी बाकी पण शिकलेलो आहे. मी प्लॅनिंग शिकलेलो आहे. मला व्हॅल्युएशन मध्ये जायचं आहे तर मी ते पण शिकलेलो आहे. मला एक्झिक्युशनच फक्त आवडतं तर मी ते पण शिकलेलो आहे. पण एक्झिक्युशन बरोबर मला सगळेच ऍस्पेक्ट माहित आहेत साईटचे, त्यामुळे मी मॅनेजमेंट लेवलला किंवा मी एक्झिक्युशन मध्ये मला प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर व्हायचं असेल, सिनियर इंजिनियर लवकर व्हायचं असेल तर मी ते लवकर होऊ शकतो. या गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर. प्लॅनिंग, ट्रॅकिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, प्लांट अँड मशिनरी, MIS, मटेरियल मॅनेजमेंट, मॅनपॉवर, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, फायर फायटिंग, ऑटोकॅड, एक्सेल, PPT, ERP, MSP म्हणजे एवढ्याच कोर्स सॉफ्टवेअरची जर तुम्ही हे केले ना तर त्याची फी सुद्धा 20,000 रुपये होते. मी सगळं ड्युरेशन तुम्हाला 20,000 रुपये देतात, इन्क्लुडिंग व्हॅल्युएशन. म्हणजे काही जणांनी काल व्हॅल्युएशन साठी पण इन्क्वायरी केली. व्हॅल्युएशनची फी 30,000 आहे, आम्ही ती ऑफर मध्ये 20,000 देतो. कॉस्ट इंजिनिअरिंगची फी 20,000 रुपये आम्ही ठेवतो, 25,000, 30,000 रुपये ठेवतो. पण सगळं मिळून तुम्हाला 2 वर्षात फक्त 20,000 रुपये द्यायचे, ते सुरुवातीला द्यायचे. कारण मी ऑफर देतो त्यामुळे 1,82,000 रुपयाचे कोर्सेस कसे होतात हे तुम्हाला वाटते व्हॉट्सअप ग्रुपवर भेटलं असेल, कारण तुम्ही सगळे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात. नसेल तर मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपला. ठीक आहे. तुम्हाला EMI चे पण ऑप्शन आहेत. म्हणजे काही जणांना 20,000 रुपये जास्त होत असतील तर तुम्ही 2 वर्षात ते देऊ शकता. 1,000 रुपयापेक्षा कमी येईल. म्हणजे तुमच्या पेट्रोल कॉस्ट पेक्षा कमी खर्च येईल. म्हणजे जे कॉलेजमध्ये तुम्ही 4 वर्ष 3 वर्ष जे तुम्हाला शिकायला भेटलं नाही ना, ते आयुष्य घडवण्यासाठी तुम्हाला हे 2 वर्ष शिकायला भेटणार.
तर 20,000 रुपये, त्यामुळे जास्त प्राइस ठेवलेलीच नाहीये. आमचा उद्देश फक्त ट्रेनिंग देणं हा नाहीये, आम्हाला युनिव्हर्सिटीकडे जायचंय. मोठा उद्देश ठेवून चाललेलो आहे, त्यामुळे हे छोटे छोटे कोर्सेस करण्यात काहीही हे नाहीये. एक मोठा उद्देश घेऊन चाललेलो आहे, त्याच्यामुळे हे कॉस्ट आम्ही कमी ठेवलेले आहे. ठीक आहे. काही बँक्स पण आहेत. तुम्ही आपल्या ऍपवर जर गेला, तिथं तुम्हाला सगळ्या व्हिडिओचा ऍक्सेस भेटणार आहे. त्या ऍपवरून तुम्हाला ही ऍपचं स्क्रीनशॉट प्लस काढून घ्या. ही लिंक आहे त्याची, किंवा मी चॅट बॉक्स मध्ये पण लिंक टाकून ठेवतो आपल्या ऍपची, जेणेकरून तुम्हाला काय होईल की ऍपवरून ठीक आहे, मी ऍपची लिंक पण दिलेली आहे. ऍपवरून तुम्हाला काय होईल की बुकिंग पण करता येईल. तर ईएमआय चे ऑप्शन पण तुम्हाला सिलेक्ट करून पाहता येतील. मी हे करू शकतो का नाही. ते ऍपची लिंक सर तुमच्याकडे ठेवा, ऍप डाउनलोड करून घ्या, किंवा मला व्हॉट्सअपवर टेक्स्ट केला आहे तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवरून तुम्हाला नक्कीच लिंक वगैरे पाठवून देईल. ठीक आहे. मी परत एकदा स्क्रीन शेअर करतो. थोडासा पार्ट राहिलेला आहे आपला आता. ईएमआय एकदम खूप कमी येतो. म्हणजे तुम्हाला 2 वर्षासाठी जर तुम्ही गेला, 20,000 रुपयाचा ईएमआय झाला तुमचा जर बँकमधून, तर तुम्हाला फक्त 1,000 रुपये कॉस्ट येऊ शकते पर महिन्याला. पेट्रोलच्या कॉस्ट पेक्षा कमी असेल. एनरोल करण्यासाठी हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे आपल्या बँकेचे डिटेल्स आहेत, याच्यावरून तुम्ही 1,000 रुपये भरून बुकिंग करू शकता. मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा, आणि तुम्ही या ठिकाणी हा QR कोड करून गुगल पे, फोन पे पण करू शकता. मला कोणतरी विचारते साईटचे फोटो, मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. सगळ्यांनी कुणी जाऊ नका. साईटचे फोटो दाखवणार आहे, वेगवेगळे डॅशबोर्ड दाखवणार आहे, कसे तयार करायचे असतात वगैरे. तुम्हाला मी व्हिडिओज पण दाखवेल काही साईटचे. ठीक आहे. येस. ठीक आहे. ही माझी मी इंटर्नशिपचं हे केलेलं आहे. 2 वर्षासाठी आम्ही 50,000 रुपये ऑनलाईन साठी फी ठेवली होती, पण मी फक्त ती 20,000 रुपये ठेवतोय. ऑफलाईन करायला गेलात तर ह्या सगळ्या कॉस्टची फी 1,82,000 रुपये पडते. मला 20,000 रुपये एक वर्षासाठी करणार असेल तर 15,000 रुपये. खालचे प्लीज जाऊ नका खालच्याकडे, कारण तुम्हाला पूर्ण शिकण्यासाठी भेटणार नाहीत. मला 20,000 रुपये कॉस्ट काही जास्त नाहीये. तुम्ही ऑटोकॅडचा कोर्स करायला गेला 4-5,000 रुपये फी घेतात. डेबिट करायला, ERP करायला गेला 5-10,000 रुपये तिकडे घेतील. MSP करायला गेला 7-8,000 रुपये तिकडे घेतील. ठीक आहे. तर मी तुम्हाला आता पुढचा पार्ट दाखवतो. मी तुम्हाला काही रिपोर्ट्स वगैरे दाखवणार आहे. जसं की आता या ठिकाणी पहा, बिलिंग फॉर्मॅट्स मध्ये आम्ही काय करतो की तुम्हाला वेगवेगळे बिलिंगचे फॉर्मॅट्स, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर बिल बनवायचे असेल तर कसे कॉन्ट्रॅक्टरचे बिल, RA बिल कसं बनवतात, फुल अँड फायनल बिल कसं बनवतात, मंथ वाईज ऑल प्रोजेक्ट कसे बनवतात ते हे करत असतो. कार्पेंटरचं बिल कसं बनवायचं असतं, कॉन्ट्रॅक्टरचे RA बिल कसे बनवायचे, फुल अँड फायनल कॉन्ट्रॅक्टरचं कॅन्सलेशन कसं करायचं, इनव्हॉइसेस आणि टोटल आउटस्टँडिंग स्टेटमेंट कसं तयार करायचं, मंथ वाईज ऑल प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टरचं बिल समरी कशी तयार करायची, प्लॅस्टरिंगचं ट्रॅकिंग कसं करायचं, हा रिपोर्ट दाखवतो तुला वाटतं सर. हे पाहू शकता, प्लॅस्टरिंगचं ट्रॅकिंग. ही बिल्डिंग आहे आमची, तर त्या बिल्डिंग मध्ये माझं वर्क किती झालेलं आहे, प्रत्येक स्टेजला माझं कुठलं आहे, त्या पेजेस मी प्लॅन केलेले आहेत. एक ही बिल्डिंगची एक बाजू आहे, तर 1, 2, 3, 4, 5 माझं प्लॅस्टर ज्या ज्या स्टेज मध्ये होणार आहे त्याचे पेजेस केलेले आहेत. त्याचं प्लॅनिंग मला या ठिकाणी करता येतं. त्याची क्वांटिटी किती आहे, एक्झिक्यूट किती झालेली आहे, तो खाली दिसत आहे. हे सगळे अनालिसिस आहे पूर्ण पार्ट सगळे. तर तुम्ही असं असं काही वेगळं करू शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला रॉ मटेरियल रिसिप्ट तुम्हाला चेक करावे लागतात, त्याची समरी करावी लागते. पूर्ण जे सगळ्या तुमच्या मटेरियल असेल, फ्लॅश हे ते, कारण तुम्हाला रिकन्सिलेशन करायचं असतं. ठीक आहे. तर अशा तुम्हाला वेगवेगळे रिपोर्ट्स पाहायला भेटतील, आपल्या प्रोजेक्टचे पण पाहायला भेटतील. RCC ची समरी तुम्हाला करावी लागेल, ई बिल्डिंगची समरी करावी लागेल, बी बिल्डिंगची, सी बिल्डिंगची. आता आपल्याकडे 2च बिल्डिंग आहेत. तर बिलिंगचे फॉर्मॅट्स तुम्हाला पाहायला भेटतील, शिकायला भेटतील. बजेटिंगचे फॉर्मॅट्स तुम्हाला वेगवेगळे पाहायला भेटतील, शिकायला भेटतील. टेंडरिंगचे वेगवेगळे फॉर्मॅट्स, लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स, परफॉर्म बँक गॅरंटी कशी असते काय, हे तुम्हाला पाहायला भेटेल. वेगवेगळे ट्रॅकिंगचे फॉर्मॅट्स तुम्हाला भेटतील, ग्राफ्स वेगवेगळे कसे तयार करता येतात, वर्क ऑर्डरचे वेगवेगळे फॉर्मॅट्स. त्याबरोबर ऑर्गनायझेशन चार्ट बनवायचा, ओव्हरहेडचे कॅल्क्युलेशन कसे करायचे, टेंडरचं वर्किंग कसं केलं जातं, हे पाहायला भेटेल. मला एक जणांनी फक्त फोटोज विचारले होते, त्यामुळे मी फोटोज त्यांना दाखवतो. फॉर्मॅट्स मी थोडंसं स्किप करतो, जस्ट मिनिट स्टॉप स्क्रीन करतो.
आहात ना सगळे? या ठिकाणी पहा, साईटचे म्हणजे आम्ही काय करत असतो, साईटचे फोटोज वगैरे तुम्हाला चालूमध्ये दररोजच्या दररोज असे व्हिडिओ वगैरे काढून शेअर केले जातात तुमच्या बरोबर, संध्याकाळी डिस्कस केले जातात. हा जुना व्हिडिओ आहे माझ्याकडे आता आहे, पण मी तुम्हाला ऍपवरून बाकीचे पण दाखवू शकतो. ड्रोनच्या मार्फत कधी कधी शूटिंग घेतलं जातं, जेणेकरून तुम्हाला आयडिया येते की एक्झॅक्ट काय काय स्टेज चालू आहेत, कुठे काय चालू आहे. म्हणजे तुम्ही फिरून पाहता साईटवर हे तुम्हाला समजतं. त्याचबरोबर साईटवर ट्रेनिंगचा पार्ट म्हणून असे तुम्हाला हे पण व्हिडिओ भेटतात डिस्कशन करताना. तेच साईटवर कसं आहे, आता हे तुम्ही ड्रॉइंगवर पाहता, तर तेच साईटवर कसं आहे आपल्याला हे तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता लगेच साईटवरच. ठीक आहे. स्लॅब बीमचा बॉटम कसा चेक करायचा, लेवल कशी पाहायला पाहिजे, तर हा फोटो व्हिडिओ रोटेट करायला हवा. एसी ब्लॉक फिटिंग कसं करायचे असतील, ते कसे केले जातात, ते तुम्हाला पूर्ण असं गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या साईटचं भेटून जाईल. प्लम लाईन कशी चेक करायची, ठीक आहे. असे तुम्हाला पाहायला भेटू शकतात. साईटचे रिपोर्ट्स वगैरे असतात, ते तुम्हाला येऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला एक ड्राईव्हचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो, ज्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण आहे असतात. डेली लेबर रिपोर्ट या ठिकाणी भेटतो, डेली साईटचे फोटोज तुम्हाला या ठिकाणी भेटतात, ड्रॉइंग्स तुम्हाला सर्व या ठिकाणी भेटतात. या ठिकाणी पूर्ण तुम्हाला ड्रॉइंग जे काय रिसिव्ह झालेले ते सर्व ड्रॉइंग्स तुम्हाला प्रोजेक्टचे या ठिकाणी भेटतात. फॅकल्टीकडून तुम्हाला जे जे मटेरियल भेटतं ते तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतं. साईटवरून काय मटेरियल येत असतं, ते साईटवरचं मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटतं. जे पोर्टफोलिओ असेल, मार्च 2021 या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेला, तर या ठिकाणी तुम्हाला असं दररोज काय काम झालं होतं, त्याचे फोटोज, कुठलं शटरिंग झालं होतं, लेबर स्ट्रेंथ काय होती, कॉम्प्युटिंग झालं होतं का, हे असं पण पाहायला भेटू शकतं डेलीचं. डेली साईटचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मार्क कसा करायचा वगैरे हे सांगितलं जातं. आणि हे कॉस्ट इंजिनिअरिंग मध्ये पण तुम्हाला डेलीच्या डेली भेटतो पूर्ण सगळं पाठ. कोणत्या स्लॅब, 11व्या स्लॅबचं काय काम चालू आहे, नंतर आता पुढच्या स्लॅब चालू होणार आहे त्याचं काय असणार आहे, डेलीचं सगळं पूर्ण तुम्हाला भेटणार. इथून पुढच्या मागच्या 9 महिन्यांचं पण तुम्हाला भेटणार. ठीक आहे. तर असे तुम्हाला डेली, आणि तुम्हाला पण मेंटेन ठेवायचं असतं, म्हणजे फक्त हे आम्हीच करतो असं नाही, तुम्हाला पण हे शिकवलं जातं, तुम्ही पण मेंटेन करायचं असतं. वेगवेगळे टेम्पलेट्स असतील प्रोजेक्ट पोर्टफोलिओच्या, त्या तुम्हाला हे करायला भेटतात या ठिकाणी. साईटवरचे व्हिडिओज वगैरे असतील. ठीक आहे. तर मी माझ्या मते आता पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. काय मी आता फक्त काय करतो, सेटिंग मधून तुम्हाला म्यूट, तुम्ही अनम्यूट करू शकताय. तर तुमचे काय प्रश्न असतील तर विचारा. मी तुम्हाला ऑफर दिलेली आहे, उद्या 7 वाजेपर्यंत तुम्हाला ही राहील. 1000 रुपये भरून तुम्ही हे करू शकता. 1 तारखेपासून तुमचं क्वांटिटी काढायचं या प्रोजेक्टचं चालू होऊन जाईल. ठीक आहे. तुमचे काय डाऊट्स असतील, प्रश्न असतील, कॉस्ट इंजिनिअरिंग, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिंग, बिलिंग, कॉन्ट्रॅक्ट, टेंडरिंग, तर ते विचारा. कुठलं करिअर सिलेक्ट करायचं आहे, अजून काही कन्फ्युजन असेल तर तुमच्यासाठी भरपूर सारी ही ऑपॉर्च्युनिटी दिली मी. फक्त एक कोर्स करायच्या ऐवजी
या ट्रेनिंग मध्ये या, तुम्हाला सर्व काही भेटेल या. ठीक आहे. येस येस ऋषिकेश, तुम्हाला काय बोलायचं आहे? ओके. कोणाचेच काही प्रश्न नाहीयेत? हॅलो ना तुम्हाला? हॅलो येस आहे. हा पल्लवी मॅडम बोला. सर, जसं तुम्ही दाखवलं की म्हणजे वॅकन्सीज दाखवल्या आजच्या, जसं नोएडा आणि त्या 1-2 क्वांटिटी सर्वेच्या. सो तिथे म्हटलंय की त्यांनी 4 to 6 years एक्सपिरियन्स. हो हो तर हा कोर्स केल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्या पोझिशनला हायर होऊ शकू का? म्हणजे आम्हाला नाही, मिळेल का? मी नाही. तुम्हाला बोललेलं आहे की तुम्ही आता एक्सपेक्टेशन जास्त ठेवू नका. कालच्या परवाच्या ह्याच्यात सांगितलं होतं की रिअलिस्टिक गोल ठेवा. तुमचं 5-10 वर्षाचं जे गोल ठेवणार आहे ते रिअलिस्टिक ठेवा. 5-10 वर्ष तुम्ही अपेक्षा करताय 50,000 मला भेटावे, पण 5 वर्षानंतर 50,000चे आता नाराज होऊ नका ना. काय करावं लागेल मग? 5 वर्षाचा कालावधी मी 3 वर्षावर कसा आणू शकतो, 2 वर्षावर कसा आणू शकते, हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. त्या कोर्स मधून तुम्हाला काय होईल? कोर्स हा लाईव्ह प्रोजेक्टवर इंटर्नशिप आहे, त्यामुळे कोर्स म्हणता येणार नाही. तर या करून काय होईल? त्या प्रोजेक्टवर सर्व गोष्टी शिकायला भेटतील. प्रोजेक्टचा नो हाऊ पूर्ण माहित होईल तुम्हाला, डिटेलमध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी समजतील आणि कॉन्फिडन्स येऊन जाईल तुम्हाला, जेणेकरून कुठेही जॉईन करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही फेस करू शकताय. आमच्याकडून पण तुम्ही जर चांगले परफॉर्मन्स असाल तर आमच्याकडून तुम्हाला नक्कीच सपोर्ट भेटेल प्लेसमेंटसाठी, कारण आम्ही बाकीच्या कंपनी ड्राईव्ह कंडक्ट करतो. हे लागतात म्हणून कॅन्डिडेट्सला नसतात ते, मग आम्ही तुम्हाला रेफरन्स करू ना त्या केसमध्ये. अच्छा, ओके. म्हणजे आता जर आम्हाला स्टार्ट करायचं असेल आपलं करिअर, तर आपल्याला कोणत्या याच्यातून ऍज अ साईट इंजिनियर म्हणून जॉईन व्हावं लागेल की कसं मग म्हणजे जॉईनिंग मिळेल की काय? म्हणजे त्या पोझिशनला पोहोचायलासाठी. बरोबर. एक फॅक्ट सांगतो तुम्हाला. आता बाहेर मार्केट सगळ्यांना म्हणजे मी सांगतोय जॉब आहे भरपूर आणि तुम्ही या असं म्हणत नाहीये. बाहेर मार्केटमध्ये जॉब नाहीये. त्यामुळे आता ह्या कंडिशन काय करायचं तुम्हाला? जो जॉब भेटेल ना तो पकडायचा. पण त्यातून तुम्हाला नंतर असं नाही वाटत की 2 वर्ष झाले मी तो जॉब करते मला आता नकोय हे करिअर, मला दुसरीकडे स्विच करायचंय. तुमचे 2 वर्ष वाया जाऊ नये मला ही ऑपॉर्च्युनिटी देतोय. इव्हनिंगला फक्त 1 तास द्या तुमच्या प्रोजेक्टसाठी. कुठेही बसून तुम्ही हे अटेंड करा. तुम्ही तो रिझ्यूम पण तुम्ही हा जोडा, ह्याचा पोर्टफोलिओ चांगला तयार करा, हा प्रेझेंट करा कंपनी समोर की मी या प्रोजेक्टवर हे केलेलं आहे. 2 वर्षांनी तुमचं 5 वर्ष काउंट केलं जाईल. अच्छा, ओके. कारण तुम्ही आज 10 वर्ष 15 वर्ष काम करणार आहे एखादा व्यक्ती तेवढा तुम्हाला सांगू शकणार नाही का? कारण त्याला ते शिकवणारा कोण भेटलंच नाही. एखादा तर तुम्ही साईट, आता काही लोकांनी इंटर्नशिप, मला सांगा साईटवर तुम्ही इंटर्नशिप केली, पण साईटवर तुम्हाला तिथं कोण शिकवणारा भेटलं होतं का? नाही सर. जर तुम्ही कुठे एखादा कोर्स सारखी इंटर्नशिप केली असेल तर तिकडे माणूस असेल तुम्हाला भेटणार शिकवणार, पण तो पण कोर्सचं फक्त शिकवेल. पण त्याच साईट तुम्हाला प्लॅनिंग, पण त्या साईटचं प्लॅनिंग कसं झालं होतं, त्या साईटचं बिलिंग कसं, त्या साईटचं टेंडर कसं झालं होतं, कॉन्ट्रॅक्टर कसे फायनल, त्यांच्या वर्क ऑर्डर कशा होत्या, या गोष्टी जर शिकायच्या असतील तुम्हाला एकाच साईटच्या, तर त्यासाठी थोडंसं ड्युरेशन द्यावं लागणार आहे. कारण फाउंडेशन पासून ते गोल्ड प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत तेवढा वेळ बरोबर असला तर सगळ्या गोष्टी समजू शकतात. त्यामुळे आता एक गोल ठरवा. तुम्हाला मला एक सांगा पल्लवी, तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलंय तर तुम्हालाच मी विचारतो, 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षात तुम्ही काय गोल ठरवलंय का? हा सर, म्हणजे मला ऍक्च्युली मी सर आधी वेगळ्या फील्ड मध्ये होती, मी टीचिंग फील्ड मध्ये होती आणि आफ्टर मॅरेज लॉकडाऊनच्या आधी सर माझं लग्न झालं. सो मी आता गाझियाबादला आहे, जे तुम्ही नोएडाचं दाखवलं त्या तिथेच जवळच. आणि मला या फील्ड मध्ये इंटरेस्ट आहे एस्टिमेटिंग, आणि मला आता थोडं तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि तिकडे जायचं आहे. सो म्हणून मी तुम्हाला विचारते की मी जर हा कोर्स केला तर डायरेक्टली मी आज त्या पोझिशनला मला मिळू शकेल का बा असं? डायरेक्टली नाही म्हणता येणार पहा.
आता तुम्हाला गोल ठरवले तुम्ही, एक हे केलंय, पण तो मटेरियलिस्टिक गोल मी विचारतो तुम्हाला. म्हणजे 5 वर्षानंतर किती सॅलरी मला अपेक्षित आहे. मटेरियलिस्टिक म्हणलं की अमाऊंट आली कशी. ओके ओके. म्हणजे सॅलरी हवी किंवा मला एवढा इन्कम भेटला पाहिजे. तर मी बरोबर. तुम्हाला सांगतो ते तुम्ही अचीव्ह कसं करू शकता. हे बाकीचे सगळ्यांसाठी, सगळ्यांनी असं काही ना काही ते ठरवा. तुम्ही एक ओके मस्तपैकी ओके. बनवा. 5 वर्ष 10 वर्ष प्रॅक्टिस करायचं आहे. प्रॅक्टिस मधून अच्छा. मला 1 लाख रुपये महिना तरी मला इन्कम भेटला पाहिजे. मला कमीत हा कमी हा 1 लाख सॅलरी भेटली पाहिजे. तर त्यासाठी मला हा. काय करावं लागेल. त्या फील्ड मधून भेटू शकते का, नाही भेटू शकत, मग मी दुसरं काहीतरी निवड. पण माझ्या आवडीचं पण आहे का ते पण पाहायला पाहिजे. सर असं नाही, सॅलरीचा जो गोल तर हाच राहील की मला म्हणजे 50,000 to 60,000 आफ्टर 5 years तरी असायला हवं. बट माझा इंटरेस्ट त्यामध्ये आहे, सो मला ते काम करायचं आहे. असा हा नाही. पहिला एक गोल आहे माझा ऍक्च्युली. मी आता जे अनालिटिकल सांगितलं होतं कॉलेज म्हणजे मुलांसाठी जे सांगितलं होतं ते, तर एकदम सिंपल होतं. प्रोजेक्ट पण एकदम सिंपल असतो. फक्त त्यातल्या सगळ्या बऱ्याच गोष्टी माहिती करून घ्यायची गरज असते. आणि तेच अनालिसिस मॅनेजर हवं असतं. आपल्याला इथं फॉर्म्युला किंवा असं काय म्हणता येईल की सायंटिफिक फॉर्म्युला वगैरे काहीच वापरायचं नसतं या ठिकाणी आपल्याला. फक्त ते अनालिसिस व्यवस्थित करायचं असतं. त्यासाठी सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि कुठे ते समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जे ठरवलंय 50-60 हजार रुपये एकदमच अचिव्हेबल आहे ते. म्हणजे आता तुम्ही फॅक्टला धरूनच आहे. 50,000 जर तुम्हाला त्या वर्षी तर तुम्हाला चौथ्या वर्षी किती 40,000, तिसऱ्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 20,000, मग 10,000 सॅलरी. 10,000 तर कोणी देईल तुम्हाला सॅलरी लगेच. हो ते तर आहे सर, नक्कीच. पण आजच्या स्टेजला तर सर नाही, आजच्या स्टेजला तर मी हाच विचार करेल की 25 to 30 सॅलरी असायला हवी. मी जर आज मार्केटमध्ये जर गेली, म्हणजे आता सपोज जॉब सर्च करायला गेली तर. बरं, पण त्यासाठी कंपन्यांना देण्यासाठी काय आहे. तर आता आपण जे इस्टिमेशन मध्ये जायचं, क्वांटिटी वगैरे सगळ्या काढू शकता का, एकदा सगळ्यांनीच विचार करा. सगळ्यात पल्लवी मॅडम उदाहरण घेतलंय आपण त्यांचं, त्या बोलत आहेत म्हणून, पण सगळ्यांसाठीच आहे की तुम्ही क्वांटिटी काढू शकता का सगळ्या. तुम्ही सगळं काढू शकत असाल का, तुम्ही त्याचं बिलिंग करू शकता. तर नक्कीच तुम्हाला ओके. काही डाऊट नाही. 2-3 वर्षाचा टीचिंगचा का पण एक्सपिरियन्स आहे, म्हणजे फील्डच्या रिलेटेड आहे. हो 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 हो. सो काही रिझन ऍक्च्युली मला लेफ्ट करावा लागला जॉब तो. सो तर काय हरकत नाही. तुम्ही थोडस मोठं विजन घेऊन जर करणार असाल तर खूप चांगलं आहे. 2-3 कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचे तुम्हाला मी म्हणजे फोनवर बोलणं करून देऊ शकतो, जे आता इंटर्नशिपला आहेत. आर्किटेक्ट्स आहेत त्यांना कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पूर्ण प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स आर्किटेक्ट लोकांना पण हवा असतो, त्यामुळे ते जॉईन केले. त्यांच्याशी बोलतो. एक दिल्लीची श्रीहरिका म्हणून होती, तिने 6 घेतलं होतं, पण तिचा एक्सपिरियन्स शेअरिंग तुम्ही घेऊ शकता. किंवा चिंता एक व्हिडिओ आहे, तो चेक करतो, चॅट बॉक्स टाकतो. मला व्हॉट्सअपवर टेक्स्ट केलं तर मी सगळ्यांसाठी देतच आहे तो, पण मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकतो. तो पहा चिंतनचा. म्हणजे त्यांना 9 महिन्यात त्यांना जे शिकलं आहे ना, खूपच म्हणजे त्यांना हे केलं. तुम्हाला हे पुढे आणखी 24 महिने भेटणार आहे. ओके. तर आपल्याकडे सर इस्टिमेटिंग कॉस्ट म्हणजे जे बोलत आहे तुम्ही, तर हा कोर्स जॉईन आहेत सध्या की जो आम्ही तो करायला पाहिजे. ओके. सर मग यामध्ये जे प्रोजेक्ट आपलं इंटर्नशिप मध्ये आहे ते हाय राईज बिल्डिंग आहे ना? हो, हाय राईज बिल्डिंग आहे, 16 मजले आहे. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. येस. बाकीच्यांना कन्फ्युजन असेल तर तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी पण दिलेली आहे. सगळंच तुम्ही हे करू शकता. फक्त 1,000 रुपये भरायचे आहे आता, आणि 1 तारखेच्या आतमध्ये बाकीचे पैसे भरायचे आहे. ठीक आहे. येस. कोण बोलत? सर मी सिद्धेश्वरम बोलतो. सिद्धेश्वरम सर. मी आता डिग्री करतोय सर सिव्हिल मध्ये, आणि सर मला जरा फ्युचर मध्ये करिअर साठी थोडं कन्फ्युजन आहे. मेन म्हणजे सर मला हे वॉटर इंजिनियर व्हायचं होतं, हायड्रोलॉजी मध्ये जायचं होतं सर. मग हे इंटर्नशिप वगैरे
केलं तर मला प्रॉफिटेबल होईल का, हा प्रश्न होता सर. वॉटर मधले मला टोटल हे पहा 72 करिअर ऑप्शन्स आहेत सिव्हिल नंतर. मी त्यातला फक्त जास्तीत जास्त 20 करिअर ऑप्शन साठी मी ऍड्रेस करतो असं समजा, किंवा माझे इन्स्टिट्यूट ऍड्रेस करते 20 करिअर ऑप्शन साठी. प्रत्येक 20 करिअर ऑप्शन मध्ये एक जरी निवडला तुम्ही तरी त्यामध्ये तुम्ही स्टार्ट फ्रॉम 10,000 ते 2-3 लाखापर्यंतची मी ऑपॉर्च्युनिटी ज्यांना भेटू शकते अशी मी माणसं दाखवू शकतो. वॉटरच्या बाबतीतलं मला माहित नाहीये. ओके ओके. पण सर तो वॉटर साठी जायचं असेल तर हा मला बेस करणं गरजेचं आहे का? कारण सर मला खरं म्हणजे काहीच माहित नाही सर, टोटल कन्फ्युज्ड आहे मी. ऍक्च्युली माहित नाही. हॅलो, तुम्ही ना तुम्ही एखाद्या जर प्लंबिंग मधलं म्हणाला असतात, ते डिझायनिंग बद्दल बोलला असतात तर एक गोष्ट वेगळी होती, मी त्याबद्दल सांगू शकलो असतो. त्याला स्कोप आहे, कारण प्लंबिंग एमईपीचे स्पेशलाइज क्वांटिटी सर्वेअर किंवा डिझायनर त्यामध्ये स्कोप आहे. कारण आजकाल मोठे मोठे प्रोजेक्ट येत आहेत आणि ते डिझायनिंग करणारे ते प्रत्येक कन्सल्टंट वेगळे असतात, त्याची गरज आहे. सर ते तुम्ही एलॅबोरेट करू शकता का प्लंबिंग बद्दल वगैरे थोडं 2 मिनिटांसाठी? हा बोला. एलॅबोरेट करू शकता का सर थोडं प्लंबिंग बद्दल? जस्ट प्लंबिंग बद्दल बघा, ऍक्च्युली कन्सल्टंट म्हणून तुम्हाला किंवा कन्सल्टंट जॉबसाठी तुम्हाला चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. त्यामध्ये त्याच्या क्वांटिटी सर्वेइंग आहे आणि प्लंबिंग डिझायनिंग पण आहे. प्लंबिंग डिझाईन करून देणं एखाद्या सिस्टीमची, मग त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात. मेन्स कितीचा असेल, मेन्स किती असेल, डिस्ट्रीब्युशन कितीचे असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल किंवा ओव्हर वॉटर टँक कॅपॅसिटी असेल, फायर फायटिंग असेल, त्या वेगवेगळे पार्ट्स येतात. त्यामध्ये डिझायनिंगचं तुम्ही करू शकता. त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स पण आहेत. म्हणजे स्पेशल पर्टिक्युलर ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला. पण ओव्हरऑल जर कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये एक्झिक्युशन कडे जायचं असेल तर मी तुम्हाला सांगू शकतो, पर्टिक्युलर प्लंबिंग मध्ये म्हणलं तरी तुम्हाला स्पेशलाइज आमचे 1-2 हे आहेत, त्यांचा मी तुम्हाला नंबर देऊ शकतो, त्यांच्याकडे तुम्ही गायडन्स घेऊ शकता, जे फक्त स्पेशली प्लंबिंग साठी करता येते. ओके सर, चालेल. सर तुमचा पर्सनल नंबर हे दिलायत ना तुम्ही चॅट बॉक्स मध्ये? मी तो व्हॉट्सअपचा नंबर तोच आहे माझा, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. ओके. आणि सर तुमचं नाव सांगू शकता? हॅलो, माझं दिलं प्रवीण. सॉरी सर, आवाज क्लिअर नाही येत. हॅलो, माझं नाव प्रवीण मुंडे आहे. मी 2015 पासून या इन्स्टिट्यूटचे हे आहे. आम्ही सुरुवात केली होती या इन्स्टिट्यूटची. एक 15 जॉब केल्यानंतर, म्हणजे 15 वर्ष जॉब केल्यानंतर एक हे होतं की स्वतः काहीतरी करायचं आहे. पहिले कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे सगळं करून पाहिलं होतं, पण त्याच्यात सक्सेस भेटत नाही किंवा तो आपला कोर नव्हता. मग हे 15 वर्ष आता जसं मला वाटतं की तुमचे वर्ष वाया जाऊ नयेत म्हणून आता आम्ही जे करत आहोत ते आम्ही एक्सपिरियन्सली 3-3 वर्ष वेगवेगळं करून मग शेवटी आता असं वाटलं की मग टीचिंग माझं हे आवडचं फील्ड असं वाटायला लागलं की मी गाईड चांगलं करू शकतो एखाद्याला. तर म्हणजे मला जे माहित आहे त्या बाबतीतलं, जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, जो रिअल इस्टेट मधला बिल्डिंगच्या बाबतीतला आहे, तर जॉब करण्यापेक्षा किंवा कॉन्ट्रॅक्टिंग करण्यापेक्षा टीचिंग म्हणून मी 2015 पासून हे इन्स्टिट्यूट चालू केलेले आहे. त्याच्यामध्ये बरेचसे कोर्सेस आम्ही कंडक्ट करतो. उद्या आपण प्लॅनिंग बद्दल भेटणार आहोत, सगळ्यांसाठीच आहे. उद्या आपण प्लॅनिंग बाबत भेटणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे जे प्लॅनिंग आपल्याला गाईड करणार आहेत. परवा दिवशी आपण ई टेंडरिंग वर गायडन्स घेणार आहोत. सोमवारी आपण स्ट्रक्चरल वर घेणार आहोत. ठीक आहे, सोमवारी आपण स्ट्रक्चरल डिझायनिंग वर गायडन्स आपला असणार आहे. आणि उद्या प्लॅनिंग करिअर, प्लॅनिंग मध्ये कसं करिअर करता येऊ शकतं त्याबाबत आहे. परवा दिवशी ई टेंडरिंग म्हणजे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग बद्दलचे तुमचे काय डाऊट्स असतील त्याची आपली बॅच चालू होत आहे. ई टेंडरिंगची 6 दिवसाची, ती रविवारपासून चालू होत आहे. तर पहिल्या दिवशी मी पूर्ण सगळ्यांचे डाऊट क्लिअरिंगच घेणार आहे, तर त्यामध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकताय. तर रविवारचं पण तुमच्यासाठी चांगलं पडेल, म्हणजे तुम्हाला एक्सप्लोर करता येईल काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि सोमवारी स्ट्रक्चरल बद्दलचा. ठीक आहे, मंगळवारी मला वाटतं आणखी एक आपण ठेवलेला आहे, पण सोमवार तर आहेच आपलं स्ट्रक्चरल बघू. ठीक आहे, येस. मला वाटतं कोण, प्रकाश. हा सर, एक डाऊट होता.
की जो आपला इंटर्नशिपचा जो प्रोग्राम आहे पूर्णपणे 2 वर्षाचा, तर त्यामध्ये ई टेंडरिंग इन्क्लुडेड आहे की नाहीये? 2 वर्ष जर बरोबर तुम्ही देणार असाल ना, तुम्हाला सगळंच आहे. इन्स्टिट्यूट मध्ये जे काय आहे ना ते सगळं तुमच्यासाठी आहे. 1,82,000 लिस्ट आहे. ती लिस्ट तुम्ही चॅट बॉक्स मध्ये करा, ते मी परत पाठवून देतो. त्याच्याबरोबर त्या दिवशी प्रेझेंटेशन झालं तर ते पाठवून देतो. ई टेंडरिंग आहे, गव्हर्नमेंट एस्टिमेशन आहे. 1,82,000 रुपयाच्या बाहेर जर तुम्ही कोर्सेस करायला गेला ते कोर्सेस सगळे फक्त तुम्हाला 20,000 रुपयात. फक्त 2 वर्ष पेशन्स ठेवा, पूर्ण प्रोजेक्ट समजून घ्या, तुम्हाला व्हॅल्युएशन पण समजेल, ई टेंडरिंग समजेल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग समजेल, बिलिंग समजेल, कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिंग समजेल, प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, सगळ्या मशिनरी समजतील, मटेरियल मॅनेजमेंट समजेल. हा, ठीक आहे. ओके सर, धन्यवाद सर. संजय, तुम्हाला बोलायचं काही? अनम्यूट आहात. प्रांजली उमरे. येस, सॉरी सर, माझा आवाज ब्रेक झालेला. ओके, थँक्यू सर. थँक्यू. प्रांजली, तुम्हाला काय बोलायचं आहे? हँड रेस केलेला आहे तुम्ही. येस, आकाश. येस प्रांजली, आपण रेविट मॉडेल बनवलेलं आहे. आपण ते पण घेणार आहोत. 2 वर्ष त्यासाठी काय आहे, रेविट आर्किटेक्चर. ठीक आहे. ERP असेल, प्रायमावेअर आपण त्यामध्ये हे करतोय. प्रायमावेअर पण तुम्हाला भेटेल त्यामध्ये ट्रेनिंग. MSP तर भेटणार आहे. जास्तीत जास्त द्यायची आमची इच्छा आहे, पण कमिटमेंट मी त्याची केलेली नाहीये, कारण 2 वर्षाचा स्पॅन पण नाही तर कमी पडेल आपल्याला. ठीक आहे. पण बरंच सगळं देतोय. तुम्ही चिंतनचा आता व्हिडिओ मी शेअर केला होता, तो एक होऊन घ्या. 9 महिन्यात एवढं शिकलेलो आहोत. अजून तुमच्याकडे 15 महिने आहेत आणि दुसरी बिल्डिंग अजून चालू व्हायची. म्हणजे ही इंटर्नशिप म्हणजे एक कंपनी सारखी कंटिन्यू चालू राहणार आहे. जॉईन करा तुम्ही. 1,000 रुपये भरून फक्त बुकिंग करायचं. आता 1 तारखेपासून आपली क्वांटिटी काढायची, या पद्धतीची क्वांटिटी काढायची चालू होणार आहे. संध्याकाळी 7 ते 8 आपल्याला सगळं. ओके. हॅलो. हॅलो. विजय. हा सर, जसे की तुम्ही आता बोलले की 2 वर्षाचा कोर्स आहे, त्या कोर्समध्ये फक्त ऑनलाईन आणि ऑफलाईन पण बोलले की काही वेळेस साईट विजिट पण होईल का? महिन्यातून एकदा तुम्ही येऊ शकताय. म्हणजे तुम्ही असं जर 24 साईट विजिट तुमच्यासाठी आहेत. किती? 24 साईट विजिट्स आहेत असं समजा तुम्ही. तुम्ही डायरेक्ट इंजिनियर त्या ठिकाणी असतो, करंट बिल्डरची पूर्ण टीम असते, प्रोजेक्टची टीम. फक्त प्रायर तुम्हाला इंटिमेशन करून यावं लागेल, तुमचं परमिशन घ्यावे लागते ठिकाणी साईटवर. सेफ्टी वगैरे हे करून परमिट घेऊन मग तुम्हाला साईटवर ऍक्सेस देता येऊ शकतो. अच्छा, म्हणजे ते ऍक्सेस तुमच्याकडून भेटेल. 2-3 दिवस जायचं असेल, 2-3 दिवस जाऊन पाहू शकता तुम्ही. काही प्रॉब्लेम म्हणजे सर, जो ऍक्सेस आहे तो तुम्ही देऊ शकाल? हो. ओके, जाऊ शकतो साईटवर, काही प्रॉब्लेम नाही. साईट चालू आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स कसा येणार ना, त्यामुळे साईट पण आपण महिन्यातून एकदा जाण्यासाठी किंवा 2-3 महिन्यातून तुम्ही 2-3 दिवस डायरेक्टली येणार असेल तरी काय हरकत नाही. महिनाभर असं नाही जमायचं. अच्छा, ठीक, थँक्यू. चला, आणखी तुमचे प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर तुम्हाला परत एकदा मी वाटलं स्क्रीनशॉट दाखवतो. 1,000 रुपये फक्त भरून बुकिंग करायचं. 1,000 रुपये भरून फक्त बुकिंग करायचंय. QR कोड आहे. मला करा, मी नाही 50,000 सुद्धा तुम्ही 50 गेले म्हणजे 8-9 महिने आम्ही पूर्ण ऍडमिशन्स बंद होते. परत लॉकडाऊन आल्यामुळे परत चालू करतो मी हे, आणि पुढची बिल्डिंग पण चालू होती आपली, त्यामुळे मी परत एकदा हे चालू केलेलं आहे. तर ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. आता 1,000 रुपये भरून बुकिंग करायचंय. स्क्रीनशॉट घ्यायचा, ठीक आहे, किंवा बँक अकाउंट डिटेल्स आहेत किंवा ठीक आहे. हा, येस ओमकार, बोला. चला. हा सर, मी आता डिप्लोमा करतोय. हा ओमकार, किती वर्षाला आहे? हा, मग मी आता 2nd इयरला आहे. अरे बरोबर. आणि सर, मग एक्स्ट्रा कोर्स कोणते कोणते करू शकतो डेव्हलपमेंट साठी? एकच कोर्स कर ना. हा, तुला कोणते करावे वाटतात त्याची फी बघा नाही ह्याची फी आणि यातला दिलेला कंटेंट. ओके.
डिप्लोमा तुझा पूर्ण होतोपर्यंत 2 वर्ष जातील. आता सेकंड इयरला आहेस ना, म्हणजे चालू हो झालं सर. सेकंड इयर. आता सेकंड इयरला आहे. 2 वर्षात तुझे एक बिल्डिंग पूर्ण होईल स्टार्ट पासून एंड पर्यंत. 2 वर्षात तुला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण भेटेल. एक बिल्डिंग तिथं जागेवर असणार आहे, पुण्यामध्ये निगडीमध्ये ही बिल्डिंग. याच्याबरोबर हे सगळे कोर्सेस 20 मॉड्यूल्स तुला शिकायला भेटणार आहेत. पुढचा प्लॅन काय तुझं 5 वर्षानंतरचा प्लॅन काय तो सांग मला, म्हणजे मी तुला आणखी कॉन्फिडन्सली सांगू शकतो. जसं तुला सांग त्याला वॉटर मध्ये जायचं तर त्यासाठी नाही येते. हा सर. का सर पुढे मी डिग्री करून एक 1 to 2 years एक्सपिरियन्स साठी करिअर करायचं म्हणतोय आणि नंतर बिझनेस. फक्त खूपच चांगलं आहे तुझ्यासाठी. हे बघ, डिग्री करणार म्हटल्यावर डिग्रीला पण तुला बिझनेस करणार आहेस तू? नाही, फर्स्ट पहिल्यांदा जॉब करणार आहे. बरोबर. नंतर मग डिग्री. डिग्री बिझनेस करणार आहे. 3 वर्ष आले आणि आताचे हे 2 वर्ष 5 वर्ष, म्हणजे 5 वर्षात तुझे 2 प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतात कम्प्लीट करून. 2 प्रोजेक्टचा जर तुझ्याकडे एक्सपिरियन्स असेल, दररोज संध्याकाळी फक्त 1 तास देत असेल तू, तर नंतर मला सांग ज्यावेळेस तू जॉबला जाशील त्यावेळेस तुला 2 वर्षात किती फास्ट शिकशील तू सगळ्या गोष्टी. एवढा कॉन्फिडन्स येईल की तू डायरेक्टली स्वतः पण चालू करू शकशील. हो सर. पण 1 वर्ष तरी तुला डायरेक्टली साईटवर जाऊन पाहणं गरजेचं आहे. पण फास्ट होईल ती ग्रोथ, तुझी फास्ट होईल. 2 वर्ष डायरेक्ट साईटवर जे शिकणार नाहीस ना, तर त्या गोष्टी तुला या ठिकाणी येऊ शकते. ठीक आहे. सगळ्यांनी तर मला यस हे करा, मी स्क्रीन स्टॉप करतो. मग आपण थांबता या ठिकाणी. त्यामध्ये मला फक्त यस म्हणून हे करा, मी स्क्रीन स्टॉप करतो. भेटलाय सगळ्यांनी? फक्त 1000 रुपये आहे, जास्त नाहीये तुमच्यासाठी. हे 2 वर्ष तुमचा पेट्रोलचा खर्च पण नाहीये. याचे तुमचं पण बघितलंय कॉलेजला किती खर्च झाला होता तुमचा. येस, धारेश्वर रजिस्टर व्हॅल्यूअर बनण्यासाठी काल वेबिनार झाला आपला. मी वाटलं पर्सनली हे करा. व्हॅल्युएशनचा आपला सेपरेट मॉड्यूल पण आहे, ते पण तुम्ही करू शकताय. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला त्यासाठी. काही एक्झाम्स आहेत काही बॉडीच्या, त्या देऊन मग तुम्हाला व्हॅल्युअर बनताय. ठीक आहे. त्याची एक्सपर्ट फॅकल्टी वेगळी आहे. माझा कोर हा कॉस्ट इंजिनिअरिंगचा आहे, त्यामुळे मी आज सेशन घेत आहे. पण मला कंटिन्युअस घेता येत नाही, म्हणून आपल्या रुपाली मॅडम पण आहेत, त्या पण कॉस्ट इंजिनिअरिंग घेत असतात. ठीक आहे. लँड सर्वेइंग, उमाकांत लँड सर्वेइंग डायरेक्टली आपल्याकडे नाहीये या ठिकाणी आता, पण टोटल स्टेशन वगैरे तुम्हाला साईटवर कसं वापरलं जातं वगैरे हे या इंटर्नशिप मध्ये तुम्हाला नक्की भेटेल. ठीक आहे. येस. आणखी कोणाचे प्रश्न असतील? ऍक्च्युअली मी वर मला 72 ट्रेड्स कोणते आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग ते सांगू शकाल का? आधी तुम्हाला काय करायचं ते एकदा सांगा, मग नंतर आपण ते एक्सपेरिमेंट करता येईल, कारण तेवढा वेळ पुरणार नाही. म्हणजे फक्त आपण एक ह्याच्यासाठी आपण 2-2 तास देतोय, तर 72 डिस्कस करण्यासाठी आणि त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी खूप वेळ लागत आहे. येस सचिन. मी डिग्री करतोय, थर्ड इयर मध्ये आहे सध्या. मला एक 4 वर्ष जॉब करून नंतर बिझनेस टाकायचा आहे. म्हणजे आता मी थर्ड इयर मध्ये असताना सुद्धा एक 3 प्रोजेक्ट चालू आहे माझे. म्हणजे प्लॅनिंग वगैरे काढून दिलेत, सुपरविजन वगैरे करतोय मी सध्या. बट मला एस्टिमेशन आणि कॉस्टिंग वगैरे त्यावर ते जमत नाहीये सध्या. ते एक तर सब्जेक्ट आहेत आणि मला सध्या म्हणजे मी टी असल्यामुळे मला नाही माहित, तर त्याचा एखादा कोर्स अवेलेबल असला तर जमलं. हा करा ना, आपल्या इंटर्नशिप करा ना. आता उलट स्टार्ट त्याच्यापासूनच होणार आहे, क्वांटिटी काढण्यापासूनच. तुम्हाला स्वतःच करायचं म्हणताना त्याच्यामुळे तुम्हाला नंतर पुढे आणखी लागणारं व्हॅल्युएशन पण आहे. व्हॅल्युएशन पण तुम्हाला उपयोगाला पडेल. जर व्हॅल्यूअर तुम्हाला बनायचं असेल, जर स्वतःच चालू करून, तर ते उपयोगाला पडेल. काही बँकांना व्हॅल्युएशन वगैरे लागतं, काही बँकांना आपलं इंजिनियर असेल, चार्टर इंजिनियर जर तुम्ही ह्याचं झालात इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सचं, तर तुम्ही चार्टर इंजिनियर म्हणून तुम्ही व्हॅल्युएशन देऊ शकाल. काही ज्या बँकांना चालतं त्या बँकासाठी पतसंस्था वगैरे असतील. पण रजिस्टर व्हॅल्यूअर आणण्यासाठी तुम्हाला 5 वर्ष तर वाट पाहावं लागेल. तर वेगवेगळे मॉडेल्स आहेत, वेगवेगळे कोर्सेस आहेत. सगळे कोर्सेस तुम्हाला एका ठिकाणी भेटत आहेत. ठीक आहे. येस आकाश.
मग काही तुमचे प्रश्न नसतील तर मग आपण या ठिकाणी थांबता येईल. सगळ्यांनी खूप छानपैकी तुम्ही ऐकलं. बराच वेळ आपण इंटरॅक्शन करत होतो. 2 तास जवळपास होत आले, पावणे 2 तास झाले. तर सगळ्यांचे आभार. या इंटर्नशिपसाठी खूप जणांनी प्रयत्न केलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. जे एक्सपर्ट्स आहेत, म्हणजे जे एक्सपर्ट्स मॅनेजमेंट लेवलचे आहेत, सगळे जनरल मॅनेजर, व्हाईस प्रेसिडेंट वगैरे, तर त्यांनी सपोर्ट केला. ते यासाठी ट्रेनिंगसाठी येत आहेत. ते स्वतः साईटवरच्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. त्याबद्दल मी त्यांचे पण थोडेसे आभार मानतो तुमच्या समोर. आणि या ठिकाणी आपण थांबता येईल. ठीक आहे. येस, थँक्यू एव्हरीवन.